नमस्कार मुलांनो, या व्हिडिओत तुम्ही शिकणार आहात 10वी गणित भाग 1 मधला 5वा धडा संभाव्यता. हा धडा या व्हिडिओत संपूर्ण शिकवला गेलेला आहे. जर कोणाला अडचणी, डाऊट असतील तर तुम्ही या नंबरवर कॉल करा किंवा व्हॉट्सॲप करा किंवा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या अडचणी टाका. या चॅनलवर इतर विषयांचे, इतर धड्यांचे व्हिडिओसुद्धा उपलब्ध आहेत, तर तुम्ही त्यासुद्धा पाहू शकता. यूट्यूबवर व्हिडिओ बघताना वरच्या उजव्या कोपऱ्यात 3 डॉट दिसतील. त्यामध्ये जाऊन प्लेबॅक स्पीड हा ऑप्शन चूज करून तुम्ही व्हिडिओचा स्पीड वाढवू किंवा कमी करू शकता. तर प्रोबॅबिलिटी म्हणजे काय? तर तुम्ही टी व्हीवर येत्या नक्की 36 ऐकलं तासात असेल की तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शक्यता वर्तवली आहे किंवा एखादी गोष्ट होऊ शकते किंवा असं होऊ शकत नाही, याची शक्यता कमी आहे, याची शक्यता जास्त आहे, अशा गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. जसं की इंडिया पाकिस्तानमध्ये T20मध्ये आत्तापर्यंत 8 मॅचेस झालेल्या आहेत. त्यातील 6 मॅचेस भारताने जिंकलेल्या आहेत. म्हणजेच काय की तुम्ही असं म्हणू शकतात की पुढच्या इंडिया वर्सेस पाकिस्तानच्या T20 मॅचेसमध्ये भारताची जिंकण्याची शक्यता ही जास्त आहे. कारण भारताने 8पैकी अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे 6 मॅचेस जिंकलेल्या आहेत. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की पुढच्या मॅचमध्ये भारताची जिंकण्याची शक्यता ही पाकिस्तानच्या जिंकण्याच्या शक्यतेपेक्षा जास्त आहे. तर जेव्हा आपण या शक्यतांना गणिताद्वारे मांडतो, काही अंकांद्वारे मांडतो, त्याला आपण प्रोबॅबिलिटी किंवा संभाव्यता असं म्हणतो. तर प्रोबॅबिलिटीचा उपयोग आरोग्य, कॅन्सर यासारख्या गोष्टीमध्येही होतो. तसेच हवामान वर्तवणे, निवडणुकीचे निकाल वर्तवणे, खेळ, इन्शुरन्स यासारख्या गोष्टींमध्ये सुद्धा प्रोबॅबिलिटीचा उपयोग होतो. आता आपण रँडम एक्सपेरिमेंट या दृष्टिक प्रयोग शिकणार आहोत. तर सगळ्यात पहिले एक्सपेरिमेंट म्हणजे काय? एक्सपेरिमेंट म्हणजे एखादा कॉईन टॉस करणे किंवा डाईस फेकणे किंवा 5 घोड्यांची शर्यत लावणे किंवा पत्त्यांच्या सेटमधून एक किंवा किती पत्ते काढणे, तर त्याला एक्सपेरिमेंट म्हणतात. त्यातला एक प्रकार आहे रँडम एक्सपेरिमेंट. तर रँडम एक्सपेरिमेंटमध्ये असा प्रयोग ज्याची सर्व संभाव्य फलिते आपल्याला अगोदरच माहिती असतात, म्हणजे ज्याची आउटकम्स आपल्याला माहिती असतात. सगळ्यात पहिली कंडिशन काय आहे की ज्याची संभाव्य फलिते माहीत असतात. म्हणजे आउटकम्स आर नोन. ही रँडम एक्सपेरिमेंट असण्याची पहिली कंडिशन आहे की ज्यात सर्व संभाव्य फलिते आपल्याला अगोदर माहिती असतात. संभाव्य फलिते म्हणजे जसं की एक कॉईन टॉस केल्यावर एक तर हेड्स येणार आहे किंवा टेल्स येणार आहे, एक तर छापा येणार आहे किंवा काटा येणार आहे. या व्यतिरिक्त काही येऊ शकतं का? तर नाही. तर हे आपल्याला माहिती आहे की या दोघांपैकी काहीतरी एक येऊ शकतं. तर तेव्हा आपण म्हणतो की आपल्याला आउटकम्स हे माहिती आहेत आधीच. ही पहिली कंडिशन आहे. आणि दुसरी कंडिशन अशी आहे की जे आउटकम्स येणार आहेत त्या सगळ्या आउटकमची शक्यता, ते सर्व फलिते सत्य असण्याची शक्यता ही सारखीच आहे. म्हणजे सर्व फलितांची सत्य सारखी. म्हणजे काय की जे पण आउटकम्स येणार आहेत त्या प्रत्येकाची सत्य होण्याची म्हणजे येण्याची शक्यता ही सारखीच आहे. जसं की एक कॉईन फेकणे, एक फासा फेकणे, यामध्ये हेड्स येण्याची, काटा येण्याची किंवा छापा येण्याची शक्यता ही सारखीच आहे. किंवा एखादा डाईस फेकला, एखादा फासा फेकला, तर त्याच्यामध्ये 1 ते 6 अंक येण्याची शक्यता, कोणत्याही 4 यांची शक्यता किंवा 6 यांची शक्यता या दोघंही सारख्याच आहेत.
आपण असं नाही म्हणू शकत की 6 येण्याची शक्यता जास्त आहे किंवा 1 येण्याची शक्यता जास्त आहे. जर ह्या 2 कंडिशन सॅटिस्फाय झाल्या, जर ह्या 2 कंडिशन एखाद्या प्रयोगासाठी लागू झाल्या, तर त्या एक्सपेरिमेंटला आपण रँडम एक्सपेरिमेंट असं म्हणतो. तर तुम्ही म्हणाल की असे कोणते एक्सपेरिमेंट आहेत जे रँडम नाही आहेत? जसं की जर आपण 5 घोड्यांची शर्यत लावली, तर हा एक्सपेरिमेंट रँडम एक्सपेरिमेंट नाही आहे. कारण यात यात आपल्याला संभाव्य फलिते माहिती आहेत की एक तर हा घोडा जिंकेल किंवा 2 नंबरचा घोडा जिंकेल किंवा 3 नंबरचा घोडा जिंकेल किंवा 4 नंबरचा घोडा जिंकेल. पण हे आपल्याला हे माहिती नाही. पण सर्व फलितांची म्हणजे सर्व 5ही घोड्यांची जिंकण्याची शक्यता सारखी नाही आहे. प्रत्येक घोड्याची जिंकण्याची शक्यता ही वेगवेगळी आहे. म्हणून याला आपण रँडम एक्सपेरिमेंट नाही म्हणणार. पण जर आपण एक फासा फेकला, एक डाईस फेकला, तर त्या फास्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 या सहाही अंक येण्याची शक्यता ही सारखी आहे. म्हणून याला आपण रँडम एक्सपेरिमेंट असं म्हणतो. तर रँडम एक्सपेरिमेंटचे आणखीन उदाहरणं म्हणजे एखादं नाणं फेकणे, कॉईन टॉस करणे किंवा पत्त्यांच्या घडीतून एक पत्ता काढणे. आउटकम, निष्पत्ती. तर आउटकम म्हणजे काय की रँडम एक्सपेरिमेंटमध्ये येणाऱ्या फलितांना निष्पत्ती किंवा आउटकम असे म्हणतात. म्हणजेच एक नाणं टॉस केलं, सगळ्यात पहिला आपण लिहू निष्पत्ती म्हणजे काय की रँडम एक्सपेरिमेंटमध्ये रँडम एक्सपेरिमेंटच्या फलितांना किंवा आउटपुटला यांना आपण आउटकम असे म्हणतो. तर एक नाणं आपण टॉस केलं, तर त्याच्यामध्ये एक नाणं टॉस केल्यानंतर काय होऊ शकतं की एक तर हेड्स येऊ शकतो म्हणजे काटा येऊ शकतो किंवा छापा येऊ शकतो. म्हणजे एक तर हेड्स येऊ शकतो किंवा टेल्स येऊ शकतो. जर आपण एखादा डाईस फेकला, डाईस म्हणजे फासा, तर त्यात तुम्ही डाईस बघितला असेल म्हणजे एक फासा बघितला असेल, तर त्याच्यामध्ये असे इथं 1, तर इथं 3, इथं 4 आणि दुसऱ्या बाकीच्या 3 साईडला 2, 5, 6 असे अंक. तर या 6ही अंकांमधून 1 ते 6 अंकांमधून 1 येणे, ह्या सर्वांना आपण आउटकम म्हणतो. म्हणजे जर आपण डाईस फेकला आणि त्या डाईस फेकल्यानंतर जर 3 अंक आला, तर याला आपण आउटकम म्हणतो. तर डाईस फेकल्यावर 1 ते 6 अंक येऊ शकतात. तसंच नाणे फेकल्यावर छापा किंवा काटा येऊ शकतो. असे अजून एक एक्सपेरिमेंट घेतला की ज्यामध्ये 1 ते 50 संख्या दिलेल्या कार्डच्या संचातून एक कार्ड काढला. 1 ते असे 50 कार्ड्स आहेत ज्याच्यावर प्रत्येकी एक कार्डवर एक अंक लिहिलेला आहे. त्या 50 कार्डमधून एक कार्ड काढणं, समजा तो कार्ड आला 20 नंबर, तर 20 नंबर हा एक आउटपुट आहे किंवा आउटकम आहे. तर यात किती आउटकम असतील? टोटल आउटकम असतील 50. यात 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 टोटल आउटकम किती असतील? यात टोटल आउटकम 1, 2, 3, 4, 5, 6 आणि यात टोटल आउटकम किती आहेत? छापा किंवा काटा म्हणजे 2. चौथा एक्सपेरिमेंट जर आपण बघितलं तर जर पत्त्यांमध्ये 52 पत्ते असतात. त्या 52 पत्त्यांमध्ये 26 पत्ते हे लाल रंगाचे असतात आणि उरलेले 26 पत्ते हे काळ्या रंगाचे असतात. तर या 26 पत्त्यांमध्ये 13 पत्ते हे बदाम असतात, त्याच्यावर बदामचं चिन्ह असतं आणि उरलेले 13 हे चौकट
चौकट त्यावर असतं. चौकट म्हणजे असा एक आकार असतो. बदाम म्हणजे असा एक आकार असतो. तर या 26मध्ये जे काळ आहेत त्यामध्ये 13 पत्ते हे किलवर आकाराचे असतात आणि उरलेले 13 पत्ते हे इस्पिक आकाराचे असतात. किलवर आकार असा आणि इस्पिक आकार असा. तर हे याचे आउटकम झाले. तर 52 पत्त्यांमध्ये एक पत्ता काढला तर किती प्रकारचे आउटकम येऊ शकतात. एक पत्ता काढला तर असं येऊ शकतं की लाल रंगाचा एक बदाम आला. तर ह्या 13मध्ये अजून 1 ते 10 असे नंबर असतात आणि नंतर राजा, राणी आणि जॅक असे 1 ते 10 अंक आणि राजा, राणी, किंग, क्वीन आणि जॅक असे 3 असे 10 आणि 3 मिळून 13 पत्ते असतात. तर त्याच्यातलं असं येऊ शकतं की त्या पत्त्यावर बदाम आहे लाल रंगाचा आणि त्याच्यावर 7 अंक आहे. 7 हा नंबर आहे. तर असं कोणताही एक पत्ता येऊ शकतो. तर टोटल आउटकम किती या एक्सपेरिमेंटमध्ये 52 पत्त्यातून एक पत्ता काढणे. याचे टोटल आउटकम किती झाले. आपण 52 पत्त्यांमधून कोणताही एक पत्ता येऊ शकतो. त्याच्यामुळे 1 ते 52मध्ये कोणताही पत्ता आल्यामुळे त्याचे टोटल आउटकम झाले 52. जसं इथं एक तर छापा येऊ शकतो किंवा काटा येऊ शकतो. म्हणजे या दोन आउटकमपैकी एक कोणता येऊ शकतो. म्हणजे टोटल आउटकम किती झाले 1, 2. तसं इथं 52 आउटकम झाले. इक्वली लाईकली आउटकम म्हणजे काय, ज्या आउटकमची येण्याची शक्यता ही सारखीच आहे. म्हणजे एक कॉईन फेकला, एक कॉईन टॉस केला तर त्याच्यामध्ये एक तर छापा किंवा हेड्स येण्याची शक्यता ही सारखीच आहे. किंवा तर त्याला आपण इक्वली लाईकली आउटकम असे म्हणतो. तर प्रत्येक आपण एक्सपेरिमेंटमध्ये 2 प्रकार पडत असतात की एक अनबायस्ड आणि बायस्ड. अनबायस्ड म्हणजे ज्याच्यामध्ये आउटकम येण्याची शक्यता ही सारखीच आहे. किंवा आणि बायस्ड म्हणजे ज्याच्यामध्ये एक काहीतरी आउटकम, जसं की उदाहरणार्थ हेड्स, काटा येण्याची शक्यता ही जास्त आहे. किंवा आपण असं काहीतरी कॉईनमध्ये असं काहीतरी बदलाव केला किंवा जमिनीवर म्हणजे एखाद्या त्या सरफेसवर असे वेगवेगळ्या प्रकारचे मॅग्नेट्स लावून ठेवले काही, तर त्याच्याने आउटकम येण्याची शक्यता, एखाद्या हेड्स येण्याची किंवा टेल्स येण्याची शक्यता आपण बदलू शकतो. तेव्हा त्याला बायस्ड म्हणतात. जेव्हा आउटकम येण्याची शक्यता ही सारखी नसते, सगळ्या आउटकमची शक्यता सारखी नसते. उदाहरणार्थ जर आपण एक डाईस फेकलं तर डाईसमध्ये 1 ते 6 अंक येण्याची शक्यता जर सारखी शक्यता असेल तर त्याला आपण अनबायस्ड डाईस किंवा फेअर डाईस असे म्हणतो. पण जर 1 ते 6 मधून जर असा एक डाईस बनवला की ज्याच्यामध्ये इवन नंबर्स येण्याची शक्यता जास्त राहील, की डाईस फेकल्यानंतर जास्त वेळा इवनच नंबर येईल, तर त्याला आपण बायस्ड डाईस असं म्हणतो. की ज्याच्यामध्ये बायसिंग म्हणजे काय की यार ज्यात आपण फेरफार केलेली, तो फेरफार करून जे आउटकम येणार आहेत त्यांची येण्याची शक्यता आपण बदललेली आहे. म्हणजे मी सांगितलं की 1 ते 6 हे टोटल आउटकम आहेत, पण त्याच्यातले फक्त इवन नंबर म्हणजे समसंख्या म्हणजे 2, 4 किंवा 6 हे नंबर येण्याची शक्यता जर जास्त असेल इतरांपेक्षा, म्हणजे 1, 3, 5 यांच्यापेक्षा, तर याला आपण बायस्ड डाईस म्हणू. बायस्ड डाईस किंवा बायस्ड फासा. तर आपण आता बघणार आहोत सराव संच 5.1. त्यातल्या त्यात प्रश्न विचारलेला आहे की खालील प्रत्येक बाबतीत किती शक्यता आहेत. तर किती शक्यता म्हणजे टोटल आउटकम किती. आपण जेव्हा कॉईन टॉस करतो तेव्हा एक तर छापा येणार किंवा काटा येणार. त्यात टोटल आउटकम किती आहे. आपण पाहिलं की 2 आउटकम्स आहेत. तर आपण पहिलं उदाहरण घेऊया. विनीताला महाराष्ट्रातील खालील प्रेक्षणीय ठिकाणांची माहिती आहे. त्यातील एका ठिकाणी मे महिन्याच्या सुट्टीत ती जाणार आहे. अजिंठा, महाबळेश्वर, लोणार सरोवर, ताडोबा अभयारण्य,
आंबोली, रायगड, माथेरान आणि आनंदवन. तर तर टोटल शक्यता किती, टोटल आउटकम किती? तर आपण मोजलं तर 1 2 3 4 5 6 7 8. तर टोटल आउटकम किती झाले पहिल्या उदाहरणात? शक्यता किती झाल्यात? 8. कारण 8 ठिकाणे, ते 8 ठिकाणांमधून कोणत्याही एका ठिकाणी जाणार आहे. म्हणून टोटल शक्यता झाल्या 8, त्यातल्या ती एका ठिकाणी जाणार आहे. दुसरं उदाहरण घेतलं तर एका आठवड्यातील वार यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे. तर एका आठवड्यात किती वार असतात? 7 वार असतात. तर हे झाले. तर 7 वारपैकी कोणताही एक वार आपल्याला निवडायचा आहे. तर त्यामध्ये टोटल आउटकम झाले 7 आणि त्याच्यातला आपण एक आउटकम निवडणार आहे. तर टोटल शक्यता झाल्या 7. तिसरं उदाहरणात काय? पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे. तर पत्त्यांच्या कॅटमध्ये आधी सांगितलेल्याप्रमाणे 52 पत्ते असतात. तर त्या पत्त्यांमधून आपल्याला एक पत्ता निवडायचा आहे. तर टोटल शक्यता झाल्या 52 आणि त्याच्यातून आपल्याला एक पत्ता निवडायचा आहे. तर हा एक पत्ता निवडायची शक्यता किती झाली? 52. चौथं उदाहरण, प्रत्येक कार्डावर एक संख्या याप्रमाणे 10 पासून 20 पर्यंतच्या संख्या लिहिल्या आहेत. त्यातून एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने निवडायचे आहे. तर प्रत्येक कार्डवर 10 पासून 20 पर्यंतच्या संख्या लिहिल्या आहेत. म्हणजे टोटल किती कार्ड झाले? 10 पासून 10, 11 ते 19, 20. तुम्ही मोजलं तर 11 ते 20 मध्ये 10 आणि हे 11 ते 20 झाले 10 आणि हा 1, म्हणजे टोटल 11 कार्ड्स आहेत. तर म्हणजे टोटल तर त्या 11 कार्ड्समधून एक निवडायचं आहे. तर टोटल शक्यता किती झाल्या? 11 कार्ड्समधून एक निवडायचं आहे. तर कोणतंही एक कार्ड येऊ शकतं. एक तर 10 नंबरचं कार्ड येऊ शकतं, किंवा 11 नंबरचं येऊ शकतं, किंवा 16 नंबरचं येऊ शकतं, किंवा 20 नंबरचं येऊ शकतं. त्याच्यात 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 हे 10 आणि हे एक कार्ड, म्हणून असे 11. आता त्या 11मधले एक कार्ड निवडायचं आहे. तर टोटल किती कार्ड येऊ शकतं? टोटल किती प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे कार्ड्स येऊ शकतात? की 11 प्रकारचे कार्ड्स येऊ शकतात, म्हणून त्याच्या शक्यता झाल्या 11. त्याच्या खाली पुस्तकात जर बघितलं तुम्ही तर लिहिलेलं आहे की प्रश्नसंचाच्या खाली, सराव संचाच्या खाली लिहिलेलं आहे की विचार करूया. त्यामध्ये लिहिलेलं आहे की जर एक फासा फेकला किंवा एक कॉईन टॉस केला, तर त्या पहिली कंडिशन काय की एक फासा फेकल्यानंतर त्यात 1 ते 6 मधून 1 मिळणे. याची शक्यता जास्त आहे की एक नाणे फेकल्यानंतर छापा मिळणे. तर 1 ते 6 हे अंक आहेत. त्याच्यातला आपल्याला एक अंक पाहिजे आणि दुसऱ्या याच्यात हेड्स किंवा टेल्स. तर हे याला आपण H हे हेड्ससाठी वापरतो, म्हणजे काटा, आणि T हा टेल्ससाठी, म्हणजे छापा. तर याच्यातलं आपल्याला पाहिजे हेड्स, नाही छापा म्हणजे टेल्स. तर यात जर तुम्ही बघितलं की 1 ते 6 एवढे वेगवेगळे नंबर आहेत, 6 अंक आहेत. 6 पैकी एक घडण्याची शक्यता जास्त आहे की 6 पैकी एक घडण्याची शक्यता जास्त आहे की दोन आउटकम म्हणजे हेड्स किंवा टेल्समधले टेल्स येण्याची शक्यता जास्त आहे. तर तुम्हाला काय वाटतं? तुम्ही याचा विचार व्हिडिओ पॉज करून करू शकता. आता जर या पहिल्या एक्सपेरिमेंटमध्ये बघितलं की 6 शक्यता आहेत, म्हणजे 1 2 3 4 5 6. या 6 पैकी डाईस टाकल्यावर कोणताही एक येऊ शकतो. त्याच्यातलं आपल्याला एक पाहिजे. एक आलं तर आपल्यासाठी चांगलं आहे. किंवा आणि या दुसऱ्या एक्सपेरिमेंटमध्ये एक तर हेड्स येऊ शकतं किंवा टेल्स येऊ शकतं, पण आपल्याला टेल्स पाहिजे. तर या दोघं एक्सपेरिमेंटमध्ये कोणता एक्सपेरिमेंट सक्सेसफुल होण्याची शक्यता जास्त आहे? तर तुम्ही बघितलं की याच्यात फक्त दोनच टोटल आउटकम्स आहेत. म्हणजे एक तर हेड्स येऊ शकतो किंवा टेल्स येऊ शकतो, पण ह्याच्यात एकच्या ऐवजी 2 3 4 5 6 यापैकी कोणता एक नंबर येऊ शकतो. त्याच्यामुळे हे जास्त अवघड झालं. त्याला जास्त शक्यता नाही आहे, त्याला कमी शक्यता आहे. कारण बाकीच्या शक्यता पण आहेत, बाकीच्या शक्यता पण जास्त आहेत. पण इथं टेल्सला फक्त एक हेड्सच कॉम्पिटिटर आहे, पण इथं एकला बाकीचे 5 जण अजून कॉम्पिटिटर्स आहेत. म्हणून कॉईन फेकल्यावर टेल्स येण्याची शक्यता ही जास्त आहे.
पण डाईसमध्ये एक येण्याची शक्यता ही कमी, कारण त्याला इतर ऑप्शन जास्त आहे, इतर कॉम्पिटिटर्स जास्त आहे. तर इथं माझ्याकडे आहे एक कॉईन. तुम्ही पाहू शकता की हा जो आहे हेड्स काटा, आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला आहे छपा म्हणजे टेल्स. आणि हा इथं एक डाईस आहे, जिथं प्रत्येक याला डाईस हा एक क्यूब आहे, ज्याच्या प्रत्येक फेसवर याला 6 फेसेस आहेत. 1 2 3 4 5 आणि 6 असे 6 फेसेस आहेत. त्याच्यात प्रत्येक फेसवर एक एक नंबर आहे. तो नंबर एक, आता हा 3 डॉट म्हणजे 3 नंबर, हा 1 म्हणजे 1 नंबर, हा 5 म्हणजे तिथं त्याच्यावर 5 नंबर आहेत. तिथं अशा 6 शक्यता आहे. मी जेव्हा डाईस फेकेल तेव्हा कोणत्याही एक 6 अंकांपैकी, आता इथं 3 आलेला आहे, 6पैकी कोणताही एक येऊ शकतं. तर आपलं एम काय होतं की आपल्याला एक हवा आहे, की एक येण्याची शक्यता काय. तुम्ही आता तुमच्याकडे डाईस असेल तुम्ही करून पाहू शकता. मी इथं करून बघणार आहे की किती वेळानंतर मला एक हा येतो, आणि किती वेळानंतर टॉस केल्यानंतर मला टेल्स येतोय, छापा येतोय. आपण पहिले हे करून डाईस फेकून पाहू. 3 6. तर मला जवळपास 9 वेळा हे केल्यानंतर मला एक हा मिळालेला आहे. कारण जेव्हा एक यायचा नाही तेव्हा बाकीचं कोणतं तरी एक असा फेसवरती राहायचं, त्याच्यामुळे एक येण्याची शक्यता ही फार कमी होती, मी बघितले. पण जेव्हा आपण कॉईन टॉस करू तेव्हा एक तर हेड्स येऊ शकतो किंवा टेल्स येऊ शकतो. जेव्हा मी आता कॉईन टॉस करेल तर तुम्ही बघितलं पहिल्याच याच्यात आपल्याला छापा भेटलेला आहे, टेल्स भेटलेला आहे. पण तरी अजून एकदा करू आपण. आपल्याला परत छापाच मिळाला, परत छापा, यावेळेस काटा मिळाला. हा ही काटाच आहे, परत काटा, तर छापा आलेला आहे परत. तर तुम्ही बघितलं की म्हणजे जेव्हा छापा येण्याची शक्यता डाईसपेक्षा का जास्त आहे इथं, कारण इथं एकच ऑप्शन आहे फक्त एक, तर त्याला छापायच्या ऐवजी फक्त एक काटच येऊ शकतो. पण इथं एक या नंबरला अजून 5 ऑप्शन्स आहेत. म्हणून इथं जास्त ऑप्शन असल्यामुळे एक येण्याची शक्यता या कॉईन टॉसमध्ये टेल्स येण्याच्या शक्यतापेक्षा कमी येतं. तर या सगळ्याचा अर्थ काय की जेवढे जास्त ऑप्शन्स एखाद्या गोष्टीला, जेवढे जास्त त्याला अल्टरनेटिव्ज आहेत, जास्त ऑप्शन्स आहेत, तेवढ्या त्या एक्सपेरिमेंटमध्ये एखादा आउटपुट येण्याची शक्यता तेवढी कमी असते. तर इथं बघितलं तुम्ही टोटल आउटकम 6 आहेत, तर 6पैकी एक निवडायचं असेल तर त्याची शक्यता कमी आहे. पण इथं टोटल आउटकम्स 2च आहे, म्हणजे एक तर हेड्स येऊ शकतो किंवा टेल्स येऊ शकतो. त्याच्यापैकी एखादा येण्याची, हेड्स किंवा टेल्स, म्हणजे त्याच्यातल्या एक चूज करण्याची किंवा एखाद्या येण्याची शक्यता ही जास्त आहे. तर तुम्ही बघितलं की जसे जसे नंबर हा टोटल आउटकम्स वाढतील तशी तशी त्याच्यातल्या एखाद्या आउटकम येण्याची शक्यता ही कमी होत जाते. म्हणजे जर तुम्ही पत्त्यांचं उदाहरण घेतलं तर पत्त्यांमध्ये टोटल 52 पत्त्यांमधून एक पत्ता जर काढायचा आपल्याला, तर त्याच्यामध्ये टोटल 52 शक्यता आहे. त्याच्यामुळे एखाद्या विशिष्ट पत्ता येण्याची शक्यता ही अजून कमी झाली याच्यापेक्षा, कारण याच्यात ऑप्शन जास्त आहेत. त्या एका पत्त्याला तो एक पत्ता जर आला नसेल तर त्याला ऑप्शन्स बाकीचे अजून 51 पत्ते आहेत, ऑप्शन जास्त आहेत. त्याच्यामुळे या एक्सपेरिमेंटमध्ये या 52 पत्त्यांमधून एक पत्ता काढणे या एक्सपेरिमेंटमध्ये एखाद्या पर्टिक्युलर पत्ता येण्याची शक्यता कमी आहे. म्हणजे काय, म्हणजे या सगळ्याचा अर्थ काय की जसं जसं टोटल आउटकम वाढत जातात तसं तसं त्या आउटकममधून एखादा विशिष्ट आउटकम येण्याची शक्यता ही कमी होत जाते. जर आपण एक कॉईन 2दा टॉस केला आणि जर 2 कॉईन एकाच वेळेस टॉस केले, या दोघंही घटना, या दोघंही इव्हेंट एकसारखीच आहेत. या दोघांमध्ये येणारी सॅम्पल स्पेस ही एकसारखीच असते. जर आपण सगळ्यात पहिले असं म्हटलं की एक कॉईन मी 2दा टॉस केला, तर त्याच्यात सॅम्पल स्पेस काय येईल, एक कॉईन मी 2दा टॉस केला आहे, त्या सॅम्पल स्पेस काय येईल, काय काय होऊ शकते की मी पहिल्यांदा टॉस केला तेव्हा हेड्स आला, आणि दुसऱ्यांदा टॉस केला तेव्हा टेल्स आला, किंवा पहिल्यांदा टॉस केला तेव्हा टेल्स आला, दुसऱ्यांदा टॉस केला तेव्हा हेड्स आला, किंवा पहिल्यांदा टॉस केला तेव्हा हेड्स आला, दुसऱ्यांदा टॉस केला तेव्हाही हेड्स आला. आणि चौथं आउटपुट म्हणजे
पहिल्यांदा टॉस केला तेव्हा टेल्स आला आणि दुसऱ्यांदा टॉस केला तेव्हा सुद्धा टेल्सच आला. ही याची सॅम्पल स्पेस झाली. दुसरी घटना म्हणजे जर आपण 2 कॉईन्स आहेत ते एकाच वेळेस टॉस केले तर त्याच्यात सॅम्पल स्पेस काय येईल? 2 कॉईन टॉस केले आपण तर काय होऊ शकते की पहिल्या कॉईनमध्ये हेड्स आला आणि दुसऱ्या कॉईन्समध्ये टेल्स आला. तसं परत असं येऊ शकतं की पहिल्या एका कॉईन्समध्ये टेल्स आला, दुसऱ्या कॉईन्समध्ये हेड्स आला. असं येऊ शकतं की एका कॉईन्समध्ये हेड्स आला, दुसऱ्या कॉईन्समध्ये हेड्स आला आणि परत तसंच एका कॉईन्समध्ये टेल आला, दुसऱ्या कॉईन्समध्ये टेल्स आला. त्याच्यामुळे हे दोघं इव्हेंट ज्याच्यात एक कॉईन दोनदा टॉस केला आपण, दोनदा फेकला आणि याच्यात 2 कॉईन एकदा फेकला. हे दोघंही इव्हेंट्स एकसारखेच आहेत. यात दोघांची सॅम्पल स्पेस ही एकच आहे. तसंच जर एक डाईस, एक फासा दोनदा फेकणे किंवा 2 फासे एकाच वेळेस फेकणे याच्यामध्येही जी सॅम्पल स्पेस येणार आहे ती एक सी सारखेच येणार आहे. त्याच्यात काय सॅम्पल स्पेस येईल? जर एक डाईस आहे तो जर मी फेकला तर त्याच्यात सॅम्पल स्पेस काय येईल? तो जर मी दोनदा फेकला तर त्याच्यात सॅम्पल स्पेस येईल असं येऊ शकतं की पहिल्या डाईसमध्ये एक आलं, दुसऱ्यात पण एक आलं. दुसरं असं होऊ शकतं की पहिल्या डाईसमध्ये एक आलं, दुसऱ्या याच्यात 2 आलं. तर असं पहिल्या डाईसमध्ये एक येईल आणि बाकीच्या दुसऱ्या डाईसमध्ये वेगळे नंबर्स. तर शेवटची कंडिशन येईल 6. पुढची ओळख काय येईल की पहिल्या डाईसमध्ये 2 आलं आणि दुसऱ्या डाईसमध्ये 1 आला. तसंच 2 2 असंच सर्व जर आपण केलं तर इथं शेवटी काय येईल की पहिल्या डाईसमध्ये 6 आला आणि दुसऱ्या डाईसमध्ये 1. शेवटी काय येईल? पहिल्या डाईसमध्ये 6 आणि दुसऱ्या डाईसमध्ये पण 6. तर अशा टोटल 6 कॉलम 6 रोज म्हणजे 36. 6 6 36 असे टोटल 36 आउट्स करू शकतात. आणि जर दुसरी कंडिशन घेतली की 2 डाईस आहे आपल्याकडे आणि 2 डाईस आपण एकाच वेळेस टाकले तर त्याच्यात आउटकम काय होऊ शकतं? त्याच्यातही तसंच येऊ शकतं की पहिल्या याच्यात एक, दुसऱ्या याच्यात पण एक आला, पहिल्या याच्यात एक, दुसऱ्या याच्यात 2, पहिल्या याच्यात 2, दुसऱ्या याच्यात 2, पहिल्या याच्यात 7, दुसऱ्या याच्यात 6. तर त्याची सॅम्पल स्पेस ही एकच आहे. तर दोघं इव्हेंटमध्ये ह्या दोघं इव्हेंटमध्ये आणि ह्या दोघं इव्हेंटमध्ये सॅम्पल स्पेस ही एकच राहणार. तर आता आपण बघणार आहोत सराव संच 5.2 यातल्या पहिल्या गणितात दिलेलं आहे की खालील प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाश S व त्यातील नमुना घटकांची एन ऑफ एस लिहा. तर पहिलं आहे एक फासा व एक नाणे एकाच वेळेस फेकणे. एक फासा व एक नाणे, एक नाणे ह्या दोघांचा आपल्याला सॅम्पल स्पेस काढायचा. सॅम्पल स्पेस S इक्वल टू कर्ली ब्रॅकेट. आता हे याच्यात 2 गोष्टी आहेत, एक फासा आहे आणि एक नाणं आहे. तर दोघं आपण एकाच वेळेस आणि फेकतोय. तर जे फासाचं आउटपुट आहे, फासामध्ये जो नंबर येणार आहे तो मी डाव्या साईडला लिहिणार आहे आणि तो या दोघांचे आउटपुट मी ब्रॅकेटमध्ये लिहिणार आहे. फासाचं आउटपुट आहे ते मी डाव्या साईडला लिहिणार आहे. त्या फासामध्ये असं येऊ शकतं की एक आला आणि नाण्यामध्ये आला हेड्स किंवा टेल्स, या दोघांपैकी हेड्स आला. तर इथं एक येण्यासाठी इथं एक आला तर या दुसऱ्या पोझिशनवर म्हणजे नाण्यामध्ये एक तर हेड्स येऊ शकतो किंवा इथं एक आला आणि तिथं टेल्स येऊ शकतो. असं अजून जर इथं फास्यामध्ये 2 आला, नाण्यामध्ये हेड्स, तसं इथं 2 आला, नाण्यामध्ये टेल्स. असं जर आपण करत गेलो तर फास्यामध्ये 6 आला आणि इथं हेड्स आणि 6 आला आणि इथं टेल्स, अशा आणि इथं कर्ली ब्रॅकेट अशा टोटल किती पॉसिबिलिटी होतील? हे 2 कॉलम गुणिले 6 रोज, 6 ओळी, 6 2 12 म्हणजे टोटल 12 आउटकम्स या सॅम्पल स्पेसमध्ये आहे. म्हणजेच काय, एन ऑफ एस काय झाली? एन ऑफ एस म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स इन सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेसमध्ये किती गोष्टीत किती एलिमेंट्स आहेत? 1 2 अशा आपण टोटल 12 आहेत, म्हणून इथं एन ऑफ एस झाला 12 आणि ही झाली सॅम्पल स्पेस. दुसऱ्या उदाहरणात दिले की 3 2 3 5 या अंकांपासून अंकांची पुनरावृत्ती न करता
2 अंकी संख्या तयार करणे. तर आपल्याकडे 2, 3 आणि 5 हे 3 अंक आहेत. या अंकांची पुनरावृत्ती म्हणजे रिपिटेशन न करता हे आपल्याला एकदाच वापरायचे, पुन्हा पुन्हा नाही वापरायचे, एकदाच वापरू शकतो. 2 अंकी संख्या तयार करणे. तर आपल्याला सगळ्यात पहिले या 3 अंकांपासून 2 अंकी संख्या सगळ्या तयार करायला लागतील. तर 2 अंकी संख्या कशा तयार करायच्या, पहिले मी हा नंबर 2 अंकी संख्यामध्ये 2 डिजिट्स 2 अंक असतील. तर जर मी सगळ्यात पहिले ही नंबर दशक स्थानी असलेले जर अंक बघितले तर 2 हा दशक स्थानी लिहिला आणि एकक स्थानी 3 येऊ शकतो किंवा 5 येऊ शकतो. तर 2 दशक स्थानी असल्यावर हे 2 अंक बनतील. तर तसंच 3 जर दशक स्थानी असेल तर एकक स्थानी 2 येऊ शकतो किंवा 5 येऊ शकतो. जर 5 दशक स्थानी असेल तर एकक स्थानी 2 येऊ शकतो किंवा 3 येऊ शकतो. तर तुम्ही बघितलं की असे 2, 2, 2 असे टोटल 6 आउटकम्स येऊ शकतात. म्हणजे याच्यात सॅम्पल स्पेस काय झाली, एक तर 23 किंवा 25 किंवा 32 किंवा 35 किंवा 52 किंवा 53 असे 6 आउटकम्स येऊ शकतात. म्हणजेच काय, एन ऑफ एस काय झालं 6. कारण टोटल 6 एलिमेंट्सचे या सॅम्पल स्पेसमध्ये टोटल 6 आउटकम्स येऊ शकतात. जर आपण या 6 नंबर्समधून एक नंबर चूज केला तर 5.2 सराव संचातला क्वेश्चन नंबर 2 आहे. 6 रंगांच्या तबकडीवरील बाण फिरवल्यावर तो कोणत्या रंगावर स्थिर होतो हे पाहणे. त्याच्यात एक डायग्राम चित्र पण दिलेलं आहे की एक ॲरो आहे, एक बाण आहे, तो 6 रंगांपैकी एका रंगात हा एक सर्कल आहे ज्याच्यात त्याचे 6 भाग पाडलेले आहेत. प्रत्येक भागाला एक एक रंगाचं नाव दिलेलं आहे आणि एक बाण आहे. तर हा बाण फिरवल्यावर तो एखाद्या रंगावर कोणत्या रंगावर थांबतो हे पाहणे. याच्यात सॅम्पल स्पेस काय आहे आपल्याला बघायचं आहे. तर सॅम्पल स्पेस म्हणजे काय की काय काय आउटपुट येऊ शकतं. तर याच्यात जे 6 रंग आहेत तर हा ॲरो एक तर इथं थांबू शकतो, नाही किंवा इथे थांबू शकतो किंवा इथं थांबू शकतो किंवा एका कोणत्या तरी भागात थांबू शकतो. तर याच्यात टोटल जे रंग आहेत तेच याच्यात सॅम्पल स्पेसमधले एलिमेंट्स आहेत. त्याच्यात कोणते कोणते रंग आहेत, लाल रंग आहे, केशरी, काळा नाही, जांभळा आहे, हिरवा, निळा आणि पिवळा. ही झाली याची सॅम्पल स्पेस. आणि एन ऑफ एस म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स इन सॅम्पल स्पेस, म्हणजे सॅम्पल स्पेसमध्ये किती गोष्टी आहेत, लाल, केसरी, जांभळा, हिरवा, निळा, पिवळा असे एकूण 6 गोष्टी आहेत. म्हणून एन ऑफ एस झाल्या 6. क्वेश्चन नंबर 3. जेव्हा 10वीचा पेपर तुम्ही सोडवाल तेव्हा क्वेश्चन नंबर टाकणं फार महत्त्वाचं आहे. जर क्वेश्चन नंबर टाकला नाही तर चेक करणार आहे त्यांना कळणार कसं, ते डायरेक्ट क्वेश्चन सोडून देतील, चेक न करताच पुढे निघून जातील. त्याच्यामुळे क्वेश्चन नंबर टाका. हा मूळ म्हणजे एक मुख्य क्वेश्चन, नंतर त्याचा जर अजून उपप्रश्न असेल तर तोही आकडा टाकत चला. तर याच्यातला क्वेश्चन नंबर 3 आहे. वर्ष 2019च्या मार्च महिन्यातील 5च्या पट्टीत येणाऱ्या तारखेंचा वार मिळवणे. तर मार्च 2019चं कॅलेंडरचं पान दिलेलं आहे साईडला. तर त्याच्यात 5च्या पट्टीत येणाऱ्या तारखेंचा वार मिळवणे. तर याच्यात 5च्या पट्टीत येणाऱ्या तारखा किती ते आपल्याला पहिले बघावं लागेल. त्याच्यात त्या तारखेंचा वार मिळवणे. तर 5च्या पट्टीत तारखा काय काय असतील, 5, 15, 20, 10, अजून 10 राहिला, 10, 25 आणि 30. तर अशा एवढ्या तारखा राहू शकतात. तर त्याच्यात कोणते कोणते वार आहेत, तर 5ला वार आहे, 5ला आहे ट्यूजडे, 10ला आहे संडे, 15ला आहे. खरं तर इथं एकही म्हणजे रिपीट नाही होणार आहे की कारण जो 5ला वार येईल तोच 15ला इतर कोणत्याही याला
येणार नाही दिसतंय त्या कॅलेंडरमध्ये पाहून, तरी आपण लिहून घेऊ. 15ला काय वार काय, फ्रायडे. 20ला वेनसडे. 25ला मंडे. आणि 30ला सॅटर्डे. तर याच्यात सॅम्पल स्पेस काय राहील, हे जे 6 वार आहेत हिचे सॅम्पल स्पेस झाली. सॅम्पल स्पेस काय येईल, ट्यूजडे येईल. हे तुम्ही मराठीत पण लिहू शकता, मंगळवार, सोमवार, मंगळवार. तर ट्यूजडे, संडे हे ह्याच क्रमाने लिहायचं असं काही नसतं. तुम्ही कोणत्याही क्रमाने जर लिहिलं तरी चालेल. सॅम्पल स्पेसमध्ये कोणत्या क्रमाने लिहितो याला महत्त्व नाही. जर मी आता सॅटर्डे लिहू शकतो इथं, तर ह्या सगळ्या अशा सॅटर्डे नंतर मंडे, फ्रायडे, वेनसडे अशा टोटल 6 पॉसिबिलिटीज आहेत. म्हणून एन ऑफ एस झाला 6. क्वेश्चन नंबर 4 आहे, 2 मुलगे B1 B2 व 2 मुली G1 G2 यांच्यातून दोघांची एक रस्ता सुरक्षा समिती बनवायची आहे. तर यासाठी नमुना अवकाश लिहिण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. तर याच्यात पहिली कंडिशन आहे 2 मुलांची समिती, आणि याच्यात 2 मुलांची समिती बनवायची आपल्याला. हे 4 जण आहेत, 4 जण आहेत, त्याच्यातले 2 मुलं आहेत आणि 2 मुली. पहिली कंडिशन दिलेली आहे की 2 मुलांची समिती बनवायची आपल्याला. त्याच्यासाठी आपल्याला सॅम्पल स्पेस लिहायचा आहे, नमुना अवकाश लिहायचा आहे. 2 मुलांची समिती बनवायची. तर आपल्याकडे 2च मुलं अवेलेबल आहे आणि 2 मुलांची समिती बनवायची. तर मग सॅम्पल स्पेस काय होईल, B1 B2. याच्या व्यतिरिक्त अजून काही आपण बनवू शकत नाही, कारण आपल्याकडे 2च मुलं आहेत आणि आपल्याला कंडिशन दिलेली आहे की 2 मुलांची समिती बनवा. दुसरी कंडिशन आहे की 2 मुलींची समिती. तर 2 मुलींची समिती, आपल्याकडे 2च मुली आहेत आणि त्याच्यातही सॅम्पल स्पेस याच्यासारखीच, म्हणजे G1 G2 ही एकच आउटकम येऊ शकतं की 2 मुली सुरक्षा समितीमध्ये निवडणे. तिसरी कंडिशन आहे की 1 मुलगा व 1 मुलगी यांनी मिळून तयार होणारी समिती, म्हणजे 2 मुलांमधला 1 मुलगा आणि 2 मुलींमधली 1 मुलगी, असं एक निवडायचं. त्याच्यात आपल्याला आता जर आपण या सॅम्पल स्पेसमध्ये जर आपण पहिले B1 हा मुलगा निवडला तर B1, आणि या मुलींमधून G1 ही मुलगी निवडली तर ही एक समिती बनू शकते, एक टीम बनू शकते. तर अजून काय होऊ शकतं, जर मी मुलगा B1 निवडला पण मुलींमधून निवडताना G2 ही मुलगी निवडली तर ही अजून एक टीम बनली, ही अजून एक समिती बनली. जर B1च्या ऐवजी जर मी B2 हा मुलगा निवडला सगळ्यात पहिले आणि मुलींमधून G1 निवडली तर ही अजून एक आउटकम झाला, अजून एक समिती झाली. जर मी B2 हा मुलगा निवडला आणि मुलगी G2 निवडली तर ही अजून एक समिती झाली. अशा टोटल 1 मुलगा आणि 1 मुलगी जर आपल्याला निवडायचं असतील तर अशा टोटल 4 एलिमेंट्स आहेत, 4 आउटकम्स येऊ शकतात. चौथी कंडिशन आहे की जर आपण कोणते म्हणजे विदाऊट कंडिशन, म्हणजे आपल्याला हे चार मुलं आहेत, त्याच्यातले 2 मुलं आहेत, 2 मुली, याच्यातले विदाऊट कंडिशन, विदाऊट एखादी अट आपल्याला एक समिती बनवायची आहे. तर त्याची सॅम्पल स्पेस काय राहील, तर मी काही घेऊ शकतो, म्हणजे आपल्याला कंडिशन नाही का आता काहीच अट नाही. तर आणि आपल्याला 2 जणांची एक टीम बनवायची, 2 जणांची एक समिती बनवायची. तर मी जर फक्त मुलं घेतले तर B1 B2 ही एक आउटकम झालं, ही एक आउटपुट झालं. जर मी फक्त मुली घेतल्या G1 G2, जर मी 1 मुलगा 1 मुलगी म्हणजे हे एलिमेंट्स घेतले तर हे सगळे एलिमेंट्स येतील, B1 G1, B1 G2, B2 G1, B2 G2. अजून काही होऊ शकतं तुम्हाला वाटतं का? तर नाही, बस
एवढ्याच कंडिशन होऊ शकतात, एवढ्याच आउटपुट शकतात. तर याच्यात 6 म्हणजे याचा एन ऑफ एसचा बघितला तर 6 आहे. तर याच्यात एवढे आउटपुट येऊ शकतात याच्यात. तर याचा सॅम्पल स्पेस विदाऊट कंडिशन जर असेल तर याचा सॅम्पल स्पेस हा येणार. तर इव्हेंट घटना, तर इव्हेंट म्हणजे काय की आपल्याला एखाद्या विशिष्ट फलित हवं असेल, तर विशिष्ट आउटपुट हवं असेल आणि तो एक्सपेरिमेंट करताना आपण त्या विशिष्ट फलिताची एक्सपेक्टेशन करतो. तर ती कंडिशन, ती अट पूर्ण करणाऱ्या आउटकमच्या संचाला, फलितांच्या संचाला आपण इव्हेंट म्हणतो. म्हणजे सोप्यात काय, जर मी एक कॉईन टॉस केला किंवा ठीक आहे एक कॉईन टॉस केला आणि मला कंडिशन ही आहे, जर ही कंडिशन ही की एक अपेक्षित निष्पत्ती म्हणजे फेवरेबल आउटकम म्हणजे जे आपल्याला हवं आहे, जे आपण एक्सपेक्ट करतोय त्या इव्हेंटमध्ये, फेवरेबल आउटकम म्हणजे जे आपल्याला हवं आहे तो एक्सपेरिमेंट करताना आपल्याला, जर मी असं म्हटलं की एक कॉईन टॉस केला आणि मला हेड्स हवा आहे, एक कॉईन समजा दोनदा टॉस केला आणि मला कमीत कमी एक हेड्स हवा आहे, अशी एक कंडिशन आहे. तर एक कॉईन मी दोनदा टॉस केलेला आहे आणि मला ॲटलिस्ट एक तरी हेड्स हवा आहे. तर याचा सॅम्पल स्पेस काय येणार, तर सॅम्पल स्पेसमध्ये जे एलिमेंट्स असतील त्याच्यात एक तरी हेड हवा आहे मला, म्हणजे मी हेड्स हा फिक्स ठेवणार आहे. जर पहिल्या कॉईनमध्ये हेड्स आला आणि दुसऱ्या याच्यात टेल्स, माझी कंडिशन सॅटिस्फाय होते की मला कंडिशन काय की ॲटलिस्ट वन हेड, कमीत कमी एक काटा. दुसरं काय होऊ शकते की पहिल्याच्या टेल्स आला पण दुसऱ्याच्या हेड्स आला, तर इथं एक आपलं हेड मिळतोय, इथं पण एक हेड मिळतोय. आणि तिसरं काय होऊ शकते की कमीत कमी पाहिजे एक हेड पण चालेल, 2 हेड पण चालतील. त्याच्यामुळे जर दोघं याच्यात जर हेड्स आले तरी माझी कंडिशन ही सॅटिस्फाय होते. या तिघही याच्यात माझी ही कंडिशन सॅटिस्फाय होते. तर ह्या आउटकमच्या संचाला एक घटना म्हणतात. तर जर तुम्ही बघितलं, हे जे 3 एलिमेंट्स आहे, हे ज्या ओरिजिनल म्हणजे काय की एक कॉईन मी दोनदा टॉस केला, त्याच्यात सॅम्पल स्पेस काय येईल, हेड टेल्स, टेल हेड्स आणि टेल्स. तर हा जो सॅम्पल स्पेस आहे याचा हा उपसंच आहे, सबसेट आहे. इंग्लिशमध्ये सबसेट, मराठीत उपसंच. म्हणजे जर मी ही कंडिशन लावली, ही जर अट म्हणजे मला जर कमीत कमी एक काटा हवा आहे, कमीत कमी ॲटलिस्ट एक हेड हवा आहे, आणि जर ही कंडिशन लावली तर मला ही सॅम्पल स्पेस मिळते. तर ह्या संचाला इथं एक चूक झाली की इथं याचा जो सॅम्पल स्पेस राहील त्याला त्या घटनेच्या नावाने म्हणता येईल. जर एस हा आपण सॅम्पल स्पेससाठी वापरलेला आहे, तिथे आपण एक दुसरं लेटर वापरू शकतो, समजा पी. तर ही पी जी घटना आहे, ही पी घटना ही आहे की ॲटलिस्ट वन हेड. या घटनेत हे आपल्याला 3 आउटकम्स मिळालेले. तर जी घटना असते ती सॅम्पल स्पेसची सबसेट असतं, सॅम्पल स्पेसची उपसंच असतं. याच्यात म्हणजे ज्या घटनामध्ये जे एलिमेंट्स असतात, घटनेच्या संचात जे एलिमेंट्स आहेत ते सॅम्पल स्पेसमध्ये मिळतातच. सॅम्पल स्पेसमधूनच तर तुम्ही बघितलं इथं पण एच टी, इथं पण एच टी, इथं टेल्स हेड, इथं पण टेल्स हेड, इथं पण हेड्स आहे, इथं पण हेड्स आहे. तर ह्या 3 कंडिशन जसं तशा इथंच आहे, फक्त टेल्स नाही. म्हणजे ह्या मोठ्या संचाचा एक छोटा भाग आहे, हा एक छोटा पार्ट आहे, त्याला आपण सबसेट किंवा उपसंच असं म्हणतो. सराव संच 5.3. क्वेश्चन नंबर 1. खालील प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाश S, त्यातील नमुना घटकांची संख्या N ऑफ S, तसेच घटना ABC संच स्वरूपात लिहा आणि N ऑफ A, N ऑफ B आणि N ऑफ C लिहा. क्वेश्चन नंबर 1 मधला पहिला उपप्रश्न. एक फासा टाकला असता, एक डाईस फेकला असता. घटना A साठी अट वरच्या पृष्ठभागावर समसंख्या मिळणे अशी आहे.
तर घटना ए या संचात आपल्याला माहिती की डाईसमध्ये त्यांनी सांगितलं की सगळ्यात पहिले नमुना अवकाश लिहा अँड एन ऑफ एस लिहा. तसेच घटना ए आपण पहिले घटना एचा संच स्वरूपात आउटपुट लिहू. तर आपल्याला माहिती आहे की सॅम्पल स्पेस जर एक डाईस फेकला तर त्याच्या वरच्या पृष्ठभागावर किती नंबर कोणते कोणते नंबर मिळू शकतात? 1 2 3 4 5 6 असे 6 नंबर मिळू शकतात. म्हणजे एक डाईस फेकल्यावर त्याच्यासाठी सॅम्पल स्पेस आहे ही. आणि एन ऑफ एस झाला नंबर ऑफ एलिमेंट्स इन सॅम्पल स्पेस. म्हणजे या सॅम्पल स्पेसच्या या संचात किती घटना आहेत? 1 2 3 4 5 6 असे 6 आहेत, म्हणून एन ऑफ एस 6. तर एमध्ये अट आहे की वरच्या पृष्ठभागावर समसंख्या मिळणे. तर या सॅम्पल स्पेसमध्ये म्हणजे 1 ते 6 अंक येऊ शकतात. तर याच्यामध्ये समसंख्या कोणत्या आहेत? तर 1 2 आहे, 1 4 आहे आणि 1 6 आहे. तर ए घटनाचा संच झाला 2 4 6. म्हणजेच आणि एन ऑफ ए किती झाला? या संचात किती गोष्टी आहेत? 2 4 6 अशा 3 गोष्टी आहेत, म्हणून एन ऑफ ए झाला 3. घटना बी साठी घटना बीची अट आहे वरच्या पृष्ठभागावर विषम संख्या मिळणे. तर 1 ते 6 मध्ये विषम संख्या कोणत्या कोणत्या आहे? 1 आहे, 3 आहे आणि 5 आहे. तर एन ऑफ बी म्हणजे बीच्या या घटनेच्या या संचात किती संख्या आहेत? 1 2 आणि 3. म्हणजे एन ऑफ बी झाला 3. आणि जर आपण सी बघितलं, सी कंडिशन, सीची अट आहे वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे. तर मूळ संख्या 1 ते 6 मध्ये कोणत्या कोणत्या आहेत? 2 3 आणि 5 अशा 3 मूळ संख्या आहेत. एक ही मूळ पण नाही आहे आणि नायदर प्राईम और नायदर कंपोजिट नॉर कंपोजिट. 2 3 आणि 5 ह्या मूळ संख्या आहेत. म्हणजेच एन ऑफ सी या सीच्या घटनेत किती संख्या आहेत? 1 2 3 अशा 3 संख्या आहेत, म्हणून एन ऑफ सी इज इक्वल टू 3. दुसरा उपप्रश्न आहे, 2 फासे एकाच वेळेस टाकले. 2 फासे एकाच वेळेस टाकल्यावर त्याच्यासाठी सॅम्पल स्पेस काय होईल? 2 फासे एकाच वेळेस टाकले तर सॅम्पल स्पेस काय होईल? पहिल्या फास्यावर 1 अंक येईल, 1 आला. दुसऱ्या फास्यावर सुद्धा 1च आला. दुसरा होऊ शकतं की पहिल्या फास्यावर 1 आला, दुसऱ्या फास्यावर 2 आला. तर असंच तो पहिल्या फास्यावर 1 आणि दुसऱ्या फास्यावर 1 2 3 4 5 6 असे 6 होऊ शकतात. तसंच अजून पुढचं बघितलं तर पहिल्या फास्यावर 2 आणि दुसऱ्या फास्यावर 1, दुसऱ्या फास्यावर 2, असंच दुसऱ्या फास्यावर 6 पर्यंत अंक. तसंच असं 3 साठी आणि तसंच पहिल्या फास्यावर 1 1 2 3 तसंच 6 पर्यंत पहिल्या फास्यावर, दुसऱ्या फास्यावर 1 आणि सगळ्यात शेवटची जी होईल जी पहिल्या फास्यावर पण 6 आणि दुसऱ्या फास्यावर पण 6. असं टोटल 6 कॉलम्स आणि 6 रोज, म्हणजे 6 गुणिले 6 36 टोटल असे आउटकम्स येऊ शकतात. म्हणजे एन ऑफ एस काय झाला? 36. घटना ए आहे की वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 6च्या पट्टीत असणे अशी आहे. तर ए असा इव्हेंट आहे की याच्यात वरच्या भागावर जे अंक येतील त्या दोघांची बेरीज ॲडिशन ही 6च्या पट्टीत हवी. तर आपण पाहू शकतो की सगळ्यात सोपं यायचं की 6च्या पट्टीत येण्यासाठी आपल्याला त्याची आपण डिव्हिजिबिलिटी टेस्ट वापरू शकतो, किंवा आपण बघून सांगू शकतो की आता 6च्या पट्टीत हवे म्हणजे इथं एक नंबर येईल 1,5. तरी या दोघांची बेरीज 6 होते आणि हे 6च्या पट्टीत, म्हणून हे एक होऊ शकतं. 6च्या पट्टीत तर 6 बेरीज होणारे सगळे आपण हे लिहू शकतो. 6 बेरीज कधी कधी होईल? 1 5 आल्यावर, किंवा 2 4 आल्यावर, किंवा 3 3 आल्यावर, किंवा 4 2 आल्यावर, किंवा 5 1 आल्यावर. अशा 5 कंडिशन झाल्या. अजून 6च्या पट्टीत 12 हा अंक आहे. तर 12 कधी येऊ शकतो?
6 आणि 6. म्हणजे या एवढ्याच कंडिशन आहे. 12पेक्षा जास्त 18 तर येऊ शकत नाही कधी, कारण मॅक्सिमम दोघं याच्यावर 6 हेच राहू शकतं. आणि दोघांची ॲडिशन 12, हे 12साठी मिळालेलं आहे. आणि बाकीच्या ज्या 5 आउटकम आहे त्याची ॲडिशन 6 होते. एक तर ॲडिशन 6 होऊ शकते किंवा 12 होऊ शकते. 6मध्ये आपण पाहिलं की 1 5 1 5 5 1 2 4 4 2 आणि 3 3 ह्या कंडिशन्स आहेत. मग अशा टोटल झाल्यात 6 कंडिशन. म्हणजेच एन ऑफ ए, नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए, इव्हेंट ए 1 2 3 4 5 6, म्हणून एन ऑफ ए झाला 6. तसंच जर बीचा सॅम्पल स्पेस, बीचा संच काय येईल, बीची अट आहे वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे. कमीत कमी 10 म्हणजे 10 असू शकते किंवा 11 असू शकते किंवा 12 असू शकते किंवा आता मॅक्सिमम बघितलंच की आपण 12 होऊ शकतो. म्हणजे की 10 11 आणि 12. तर वरच्या अंकांची बेरीज ही 10 असेल. 10 असण्यासाठी काय काय वरती पाहिजे. 10 कधी कधी होऊ शकतं. एक तर 6 4 साठी किंवा 4 6. म्हणजे पहिल्या डाईसवर 6, दुसऱ्या डाईसवर 4 किंवा पहिल्या डाईसवर 4 दुसऱ्या डाईसवर 6. नंतर पहिल्या डायसवर 5 आणि दुसऱ्या डायसवर 5 ही एक कंडिशन बनेल, त्याची ॲडिशन 10 येईल. तर 6 4 4 6 आणि 5 5 या 3च कंडिशन बनतील ॲडिशन 10 येण्यासाठी. यापुढे ॲडिशन 11 जर बनवायची असेल तर पहिल्या डायसवर 6 आणि दुसऱ्या डायसवर 5 किंवा पहिल्या डायसवर 5 आणि दुसऱ्या डायसवर 6. या व्यतिरिक्त 11ची कोणतीच केस बनणार नाही. जर पुढे 12ची केस बनवायची असेल तर पहिल्या डायसवर 6 आणि दुसऱ्या डायसवर सुद्धा 6 ही एकच केस बनेल 12 या ॲडिशनसाठी. तर ॲडिशन 10 किंवा 10पेक्षा जास्त असण्याच्या टोटल केसेस बनतील 6. तर एन ऑफ बी झाला 6. सी कंडिशन आहे की दोन्ही भाषांवरील अंक समान असणे. दोन्ही भाषांवर अंक हे समान पाहिजे. म्हणजे काय, 1 1 किंवा 2 2 किंवा 3 3 असंच 6 6. म्हणजे 1 2 3 4 5 6 हे सगळे दोघंही डायसवर एकाच वेळेस येते. मग अशा टोटल किती एलिमेंट्स आहेत सीमध्ये? 6 आहेत. 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6. म्हणून एन ऑफ सी झालं 6. पुढचा क्वेश्चन आहे, 3 नाणी एकाच वेळेस फेकली असतात. 3 नाणी एकाच वेळेस फेकली तर एका नाण्यात हेड्स किंवा टेल्स येऊ शकतं. मग 3 नाण्याच्या सॅम्पल स्पेस काय होईल? कर्ली ब्रॅकेटमध्ये पहिल्या नाण्यावर हेड्स, दुसऱ्या नाण्यावर पण हेड्स आणि तिसऱ्या नाण्यावर पण हेड्स, असे कंडिशन होऊ शकते. मग आता याच्यातले एक पोझिशन चेंज करत जायची फक्त. बाकीच्या 2 सेम ठेवायच्या. एच एच टी टेल्स आला. दुसरं काय होऊ शकतं? आता परत हीच कंडिशन वरमध्ये इथं टेल्स आणायचा. म्हणजे इथं एच, इथं टेल्स, इथं परत हेड्स. आता इथं टेल्स, इथं टेल्स, हेड्स हेड्स. आता 2 टेल्स, एच टी टी किंवा टी एच टी किंवा टी टी एच किंवा आता तिघं झाल्या. आता तिघं याच्यावर टेल्स. तर अशा 8 कंडिशन्स असतील. 4 5 6 7 8. तर अशा 8 कंडिशन्स आहेत. म्हणून एन ऑफ एस झाला 8. तर मी 8 कसं काय सांगितलं लगेच? कारण याच्यात जेव्हा आपण एक कॉईन टॉस करतो तेव्हा त्याच्या 2 कंडिशन असतात आणि त्या कॉईनला आपण 3 वेळा टॉस केलं, म्हणून 2�3 8. तर असंच जर आपण हा एक डाईस आहे, त्याच्यात डाईस 2 वेळा फेकला होता, म्हणून त्याचे ऑप्शन्स, एक डाईस एकदा फेकला तिथं ऑप्शन किती? 6. तो आपण 2दा फेकला, 6 किती? 36. तसं इथं एका कॉईनचे ऑप्शन किती? एक तर हेड्स येऊ शकतो किंवा टेल्स, आणि तो आपण 3दा फेकलेला आहे, म्हणून 2�3 8. तर असं हे एक सोपी पद्धत आहे की ज्याच्याने आपण एन ऑफ एस काढू शकतो. त्याच्यातल्या घटना ए
ची कंडिशन आहे की कमीत कमी 2 छापा मिळणे आवश्यक आहे, कमीत कमी 2 टेल्स मिळणे आवश्यक आहे. कमीत कमी 2 टेल्स म्हणजे आपण सगळ्यात पहिले इथं टेल्स लिहून टाकू. 2 टेल्स मिळाले आपल्याला. तिसऱ्या पोझिशनमध्ये हेड्स पण येऊ शकतो किंवा टेल्सही येऊ शकतो. मग इथे हेड्स आला पहिल्याच्यात किंवा दुसऱ्या याच्यात झाला टेल्स टेल्स टेल्स. या 2 कंडिशन आहेत. अजून आता जर यांचं आता याच्यात जर असं झालं की पहिल्याच्यात हेड्स आला, दुसऱ्या 2 याच्यात टेल्स आला किंवा मधल्या याच्यात हेड्स आला आणि बाकीच्या 2 याच्यात टेल्स आला, तर या अशा 4 कंडिशन्स पॉसिबल आहेत ज्याच्यामध्ये ॲटलिस्ट 2 टेल्स, ॲटलिस्ट 2 छापे मिळणे ही एची कंडिशन आहे. ती याच्यात सॅटिस्फाय होते. म्हणून इथं एन ऑफ ए किती झाला आता 4, कारण 4 एलिमेंट्स आहेत ए या संचामध्ये, एच्या सेटमध्ये. सेट म्हणजे मराठीत संच. तर या संचात या सेटमध्ये 4 एलिमेंट्स आहे, म्हणून एन ऑफ ए म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए. त्याच्यात एलिमेंट्स किती 1 2 3 4 असे 4 एलिमेंट्स आहे. जर बी घटना बघितली, बी इव्हेंट बघितला, तर एकही छापा न मिळणे, आपल्याला छापा नाही पाहिजे म्हणजे टेल्स नाही पाहिजे, तर एकही टेल्स नाही पाहिजे. तरी या सॅम्पल स्पेसमध्ये अशी कोणती कंडिशन जिथं एकही टेल्स नाही, तुम्ही बघाल तर इथं प्रत्येकाच्या टेल्स याच्यात, इथं टेल्स इथं टेल्स इथं टेल्स इथं टेल्स. फक्त ह्या कंडिशनमध्ये टेल्स नाही आहे, म्हणून फक्त म्हणजे सगळे हेड्सच राहतील, ऑल हेड्स. इथे एकच कंडिशन आहे. मग एन ऑफ बी झालं 1. साठी अट आहे की दुसऱ्या नाण्यावर छापा मिळणे अशी आहे. सेकंड नंबरचा जो नाणं आहे म्हणजे नाणं आहे त्याच्यात जो मिडलचा छापा म्हणजे सेकंड नंबरचा जो कॉईन आहे तिथं आपल्याला छापा हवा आहे. तिथं आपल्याला टेल्स हवंच आहे. दुसऱ्या ठिकाणी काही असू शकतं. मग इथं सेंटरमध्ये टेल्स असलेले किती कंडिशन्स आहेत, ही एक कंडिशन, ही एक कंडिशन, ही एक कंडिशन आणि ही एक कंडिशन. आपण लिहू शकतो इथं हेड्स येऊ शकतो, हेड्स येऊ शकतो किंवा इथं हेड्स टेल्स किंवा इथं टेल्स, इथं हेड किंवा सेकंड टेल. या 4 कंडिशन पॉसिबल आहेत, म्हणून एन ऑफ सी 4. चौथा प्रश्न आहे की अंकांची पुनरावृत्ती न करता विदाउट रिपिटेशन म्हणजे पुनरावृत्ती विदाउट रिपिटेशन 0 1 2 3 4 5 या अंकांपासून 2 अंकी संख्या तयार करणे. 2 अंकी संख्या तयार करायच्या आणि आपल्याकडे नंबर्स आहेत 0 1 2 3 4 5 1 2 3 4 5. याच्यापासून आपल्याला अंक तयार करायचे. तर सॅम्पल स्पेस काय राहील, 2 अंकी नंबर हवा आहे म्हणजे त्याच्या 2 अंकी नंबर हवा आहे म्हणजे त्याच्या दशक स्थानी शून्य राहून चालणार नाही. जर मी असा नंबर बनवला 0 3 तर हा एकच अंकी नंबर आहे, कारण त्याच्या दशक स्थानी शून्य त्याची व्हॅल्यू 3 आहे. आपल्याला 2 अंकी नंबर बनवायचे म्हणजे 10 किंवा 10च्या पुढचे नंबर 99 पर्यंत. आता 10 मिनिमम काय करू शकतो 10 म्हणजे 1 0 हे 2 घेतले, मग 10 बनला. मग याला मी असंच 10 लिहितो डायरेक्ट, 10 बनला, 10 बनू शकतो किंवा विदाऊट रिपिटेशन म्हटलेलं आहे. विदाऊट रिपिटेशन मग एकासोबत 2 येऊ शकतो 12, एकासोबत 3 येऊ शकतो 13, 4 14 15. हे एकासोबत येणारे नंबर्स आहेत, 2 अंकी नंबर्स 2 अंकी संख्या फॉर्म करतात. जर आपण 2 सुरुवातीला घेतला म्हणजे 2 दशक स्थानी घेतला, 2 टेन्स प्लेसवर घेतला, तर 2सोबत 0 येऊ शकतो 20, 2सोबत 21 येऊ शकतो 21, 2सोबत 3 येऊ शकतो 23, 24 आणि 25. पुढे काय होईल, अजून तीनाने सुरुवात असलेली संख्या 30, 31, 32, 34 आणि 35. जर 4ने सुरुवात केली 40, 41, 42, 43 आणि 45. रिपिटेशन नाही करू शकत, 44 नाही येणार कारण 4 एकच आहे आपल्याकडे आणि विदाऊट म्हणजे विदाऊट रिपिटेशन म्हटलेलं आहे त्यांनी. तर 5सोबत 5 0, 5 1, 5 2, 5 3 आणि 5 4. जर तुम्ही बघितलं का की इथं प्रत्येक एकासोबत बाकीचे 5 जण आहेत, 1 2 3 4 5. 2सोबत 5 जण आहे, 3सोबत 5 जण आहे, 4सोबत 5 जण आहे आणि 5सोबत हे 5 जण आहेत. म्हणून मग किती बनतील 5 5 25, कारण हे 5 अंक आहेत आणि प्रत्येकासोबत 5 जण आहेत, तर 5 5 25 टोटल आहे. एन ऑफ एस इज इक्वल टू 25. हे 25 टोटल एलिमेंट्स आहे, म्हणून एन ऑफ एस झालं 25.
एची कंडिशन आहे, घटना ए साठी अट की तयार झालेली संख्या समसंख्या मिळणे अशी आहे. हे जे नंबर्स आहे याच्यातल्या कोणत्या कोणत्या नंबर्स आहेत जे सम आहेत, जे इवन आहेत, तर ज्यांच्या शेवटी 2, 4 आणि 0 हे जे अंक असतील तर ते इवन नंबर्स आहेत, ते समान नंबर्स आहेत. तर इथं दिसते की आपल्याला एक 10 राहू शकतं. 10, 20, 30, 40 हे सगळेच 20, 30, 40, 50. नंतर सगळे 12, नंतर 32, 42, 52, नंतर 14, 34 आणि 54 हे इवन नंबर्स आहेत. तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 म्हणजे एन ऑफ हे झाला 12. हां, इथे एक नंबर राहिला 24, म्हणून इथं 13 नंबर होती. +1 13 बरोबर. 10, 10, 12, 14, 20, 24, 30, 32, 34, 40, 42 आणि 50, 52, 54 असे 13 नंबर्स म्हणतील, म्हणून एन ऑफ हे 13. जर बीची कंडिशन बघितली तर काय की तयार झालेली संख्या ही 3ने भाग जाणारी संख्या असणे आवश्यक आहे. 3ने भाग जाणारी म्हणजे त्याला 3ने भाग गेला पाहिजे. तर तुम्ही 3ने भाग जाणाऱ्या संख्या अशा ओळखू शकतात. म्हणजे 3ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय की जेव्हा त्या प्रत्येक म्हणजे सगळ्या डिजिटची जर ॲडिशन ही जर याला जर 3ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला सुद्धा 3ने भाग जातो. तर तुम्ही बघितलं तर इथं 1 आणि 0, तुम्हाला जर 3चा पाडा माहीत असेल तर 10 दिसतं की नाहीच आहे. पण 1 + 0 1 आहे आणि एकाला 3ने भाग जात नाही. पण 1 + 2 हा 3 आणि 3ने भाग जातो, म्हणून 12 एक नंबर होईल. इथं याची ॲडिशन 4 आहे, होणार नाही. इथं 5 आहे, इथं 6 आहे म्हणजे 6ला भाग जातो म्हणून 15 पण येईल. इथं 20 नाही येणार, 21 येईल, 24 येईल, 30 येईल, 32 नाही येणार, 34 पण हे पण काहीच नाही येणार, 40 नाही येणार, 41, 42 येणार, 43 नाही येणार, 45 येणार, 50 नाही येणार, 51 येणार आणि 54 येणार. तर तुम्ही बघू शकतात की याच्यातलं प्रत्येक डिजिट म्हणजे हे दोघांची ॲडिशन केली 5 आणि 4 9, 9ला 3ने भाग जातो, 5 आणि 1 6 भाग जातो, 4 आणि 5 9 भाग जातो, 4 आणि 2 6 भाग जातो. हे सगळ्यांनाच 3ने भाग जातोय. तर एन ऑफ बी किती होईल? एन ऑफ बीमध्ये किती एलिमेंट्स आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9, म्हणून एन ऑफ बी झाला 9. पुढची कंडिशन आहे सीची कंडिशन की तयार झालेली संख्या ही 50पेक्षा मोठी असणे अशी आहे. 50पेक्षा मोठी संख्या कोणत्या कोणत्या संख्या याच्यात 50पेक्षा मोठ्या आहे? तर या संख्या 50पेक्षा मोठ्या आहे. 50, 51, 52, 53 आणि 54 ही झाली सीची संच. हा झाला सीचा संच, सीचा सेट. एन ऑफ सी 5 अंक आहेत म्हणून एन ऑफ सी झाले 5. पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5 की 3 पुरुष 2 स्त्रिया यांच्यातून दोघांची पर्यावरण समिती बनवायची आहे. 3 पुरुष आहेत आपल्याकडे, 3 मेन आणि 2 स्त्रिया, 2 वुमन. यांच्यातून आपल्याला एक समिती बनवायची आहे 2 जणांची, ज्याच्यामध्ये 2च जण असतील. 2 जण असलेली समिती बनवायची. सॅम्पल स्पेस काय होईल? तसं 3 माणसं जर मी म्हटलं की M1, M2, M3 हे 3 पुरुष आणि 2 महिला म्हणजे W1 आणि W2, 2 वुमन, 2 महिला. यांच्यातून या 5 जणातून आपल्याला 2 जणांची एक टीम बनवायची. तर काय काय होऊ शकतं की मी पहिले फक्त मेन घेतले, म्हणजे पहिले फक्त पुरुष घेतले. तर M1, M2, M2, M3, M1, M3 अशा 3 झाले. तर नंतर W1, W2 दोघंही महिलाच घेतल्या फक्त.
आता दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे एक 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 पुरुष आणि एक महिला म्हणजे M1W1 M1W2 किंवा M2W1 M2W2 किंवा M3W1 M3W2 ह्या झाल्या टोटल कंडिशन. तर याच्यात किती बनल्यात 1 2 3 4 5 6 6 7 8 9 10. तर एन ऑफ एस तर हा झाला आपला सॅम्पल स्पेस एन ऑफ एस इक्वल टू 10. तर पहिली कंडिशन, पहिली घटना, पहिली इव्हेंट आहे ए. त्याच्यात समितीत कमीत कमी एक स्त्री असावी असे. कमीत कमी एक स्त्री, जास्तीत जास्त किती? कमीत कमी एक स्त्री. तर या सेटमध्ये बघितलं तर एक स्त्री असलेले, ॲटलिस्ट वन स्त्री एक स्त्री असलेले किती टीम्स बनलेले आहेत? ही एक टीम म्हणजे जिथं वुमन आहेत 1 2 3 4 5 6 7 अशा 7 आहेत. म्हणजे जर मी म्हटलं की दोघंही वुमन, ॲटलिस्ट वन सांगितलेले, आपण दोघं घेतले, ही कंडिशन होऊ शकते. किंवा प्रत्येक पुरुषासोबत एक एक महिला. तर M1W1 M1W2 किंवा M2W1 M2W2 M3W1 M3W2 अशा 7 कंडिशन बनतील. म्हणून एन ऑफ ए 7. बी घटना आहे, बी इव्हेंट आहे. समितीत एक पुरुष व एक स्त्री असावी. म्हणजे एक पुरुष आणि एक स्त्री. तर जर तुम्ही सॅम्पल स्पेसमध्ये बघितलं तर एक पुरुष आणि एक स्त्री असलेले हा जो सेट आहे तो एक पुरुष एक स्त्रीमध्ये. त्याच्यामध्ये म्हणजे M1W1 M2W2 M1W2 M2W1 M3W1 M3W2 अशा 6 बनतील. या 6. तर एन ऑफ बी काय झाला? 6. सी घटना आहे, सी इव्हेंट आहे की समितीत एकही स्त्री नसावी. एकही स्त्री नसावी म्हणजे फक्त पुरुष. तर M1 M2 M2 M3 M3 M1. तर या तीन टीम्स बनू शकतात, या 3 समिती बनू शकतात. एन ऑफ सी इक्वल टू 3. याच्यात एकही स्त्री नाही आहे. या सॅम्पल स्पेसमध्ये बघितलं तर अशा या तीनच समिती आहेत ज्याच्यामध्ये एकही वुमन नाही आहे, एकही स्त्री नाही आहे, एकही डब्ल्यू नाही. बाकीच्या याच्यात एक तरी डब्ल्यू आहे. क्वेश्चन नंबर 6 की एक नाणे एक फासा एकाच वेळेस फेकले. एक घटना एची अट छापा आणि विषम संख्या मिळणे अशी आहे. पहिले आपण सॅम्पल स्पेस काय राहील याची आपण आधी काढली होती. तर सॅम्पल स्पेस काय राहील? जर पहिले हेड्स आला आणि 1 नंबर आला किंवा हेड्स सोबत 2 असं, हेड्स सोबत 6 अशा 6 म्हणतील. तसंच टेल सोबत 1, टेल सोबत 2, टेल सोबत 3 असं, टेल सोबत 6 अशा अजून 6 बनतील. अशा टोटल 12 बनतील. म्हणजे एन ऑफ एस झाला 12. कारण याच्यात 12 गोष्टी, त्याच्यात 12 एलिमेंट्स आहेत. या सेटमध्ये या संचात 12 गोष्टी आहेत. हेड्ससोबत 6 आणि टेलसोबत 6 12. तर याच्यात एक कंडिशन आहे की एक छापा आणि एक विषम संख्या. एक छापा पाहिजे, एक टेल्स पाहिजे आणि एक ऑड नंबर पाहिजे. तर एक छापा म्हणजे आपल्याला टेल्स हवाच आहे. तर टेल्ससोबत आपल्याला ऑड नंबर हवेत. ऑड नंबर म्हणजे 1, टेल्ससोबत अजून ऑड नंबर 3, टेल्ससोबत अजून ऑड नंबर 5. हे 3च कंडिशन. ही कंडिशन आणि आता समजा हे टेल्स आणि टी आणि टेल्स आणि 5 आणि हे 5 आणि टी हे दोघं सेमच आहेत. कारण याच्यात असं काही नाही की याच्यात 2 कॉईन असं नाही. 2 कॉईन्समध्ये पहिला कॉईन्स आणि दुसरा कॉईन्स हे वेगवेगळं होतं. त्याच्यात जर 2 कॉईन्स आपण फेकले तर सॅम्पल स्पेस काय बनत होता? हेड्स टेल्स किंवा
हेड टेल आणि टेल हेड. याच्यात हे हेड टेल आणि टेल हेड हे वेगवेगळे आहेत, कारण याच्यात पहिल्या ह्याच्यात हेड्स आणि दुसऱ्याच्यात टेल. पण याच्यात हेड्स आणि याच्यात कॉईन आणि डाईस हे कम्प्लिटली वेगळ्या गोष्टी आहेत. याच्यात डिफरन्शिएट करायची गोष्ट नाही, गरज नाही आहे. त्याच्यामुळे असंही म्हणू शकतो की ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. ही गोष्ट आणि ही गोष्ट ही एकच आहे, त्याच्यामुळे रिपिटेशन नाही होणार याच्यात. तर याच्यात मग एन ऑफ ए काय झाला 3. बी इव्हेंट काय आहे की हेड्स किंवा टेल्स एच किंवा टी आणि समसंख्या मिळणे असे. म्हणजे एक तर हेड्स किंवा टेल्स त्याची कंडिशनच नाही. म्हणजे हेडही येऊ शकतो, टेल्सही येऊ शकतो. मग आपण जर पहिले हेड्स घेतला आणि ते म्हणाले की समसंख्या हवी. मग समसंख्या कोणत्या कोणत्या आहेत? 2 आहेत, 4 आहे आणि 6 आहे. हेड्ससोबत 2, हेड्ससोबत 4, हेड्ससोबत 6 किंवा टेल्ससोबत 2, टेल्ससोबत 4 आणि टेल्ससोबत 6. अशा 6 कंडिशन्स. म्हणून एन ऑफ बी इक्वल टू 6. आता सी इव्हेंट काय की फाशावरील संख्या 7पेक्षा मोठी आणि नाण्यावर काटा मिळणे. आता जर नाण्यावर काटा तर मिळू शकतो, ठीक आहे, पण फाशावर 1 ते 7 हेच नंबर असतात. 1 ते 6 7 हा अंक नसतोच. म्हणून हा जो सी इव्हेंट आहे याचे जे सॅम्पल स्पेस येणार आहे ती एम्प्टी सॅम्पल स्पेस येणार आहे. त्याला आपण असं नल पण म्हणू शकतो किंवा सी इक्वल टू एम्प्टी सॅम्पल स्पेस. म्हणजे याच्यात काही होऊच शकत नाही, कारण काही 7 कधी येऊ शकत नाही. 1 ते 6 यातले 1 ते 6 मधलेच नंबर येऊ शकतात. 7 ही संख्या कधीच येऊ शकत नाही. त्याच्यामुळे हा जो इव्हेंट आहे हा इम्पॉसिबल इव्हेंट आहे. कारण हा इव्हेंट कधीच होऊ शकत नाही. ही कंडिशन की फाशावरील संख्या 7पेक्षा मोठी, 7च येऊ शकत नाही तर 7पेक्षा मोठी येऊ शकत नाही, ही कंडिशन कधीच सॅटिस्फाय होणार नाही. म्हणून हा एक इव्हेंट इम्पॉसिबल इव्हेंट आहे. आणि याचा एन ऑफ एस काय येईल? याचा एन ऑफ सी 0, कारण एक पण एलिमेंट नाही येतं. तर आपण या चिन्हाने पण दाखवू शकतो फाय, किंवा कर्ली ब्रॅकेटमध्ये काहीच न लिहिता एम्प्टी सेट रिकामा संच. तर आतापर्यंत आपण अनेक सॅम्पल स्पेस बघितले, अनेक त्याचे छोटे इव्हेंट बघितले, ज्याच्यामध्ये एखादी स्पेसिफिक कंडिशन दिलेली असते, एखादी स्पेसिफिक अट दिलेली असते. त्याच्यावरून आपण त्याचा एक संच तयार केला. उदाहरणार्थ याच्यात 3 कॉइन टॉस केले, त्याच्यामध्ये ही सॅम्पल स्पेस तयार झाली होती. त्या सॅम्पल स्पेसमधून आपल्याला एक असा इव्हेंट तयार केला की ज्यामध्ये फक्त हेड्स येतील. हा जो इव्हेंट आहे हा इव्हेंट घडण्या या इव्हेंटची शक्यता दर्शवणाऱ्या संख्येला संभाव्यता असं म्हणतात. तर ही घटना घडण्याची किती शक्यता आहे याला आपण गणितात मांडणार आहे. तर त्यालाच प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट म्हणजेच घटनेची संभाव्यता असं म्हणतात. आपण सगळ्यात पहिले सॅम्पल स्पेसची नंबर ऑफ एन ऑफ एस बघितलं, आणि समजा एखादा इव्हेंट असेल स्पेसिफिक तर एन ऑफ बी बघितलं. तर या टोटल 8 पॉसिबिलिटीजमधून ही एकच पॉसिबिलिटी येण्याची शक्यता किती ते आपल्याला काढायचं आहे. मग त्याचा एक फॉर्म्युला आहे, ज्याच्यामध्ये जर एखाद्या रँडम एक्सपेरिमेंटमध्ये जर नमुना अवकाश म्हणजेच जर नमुना अवकाश एस असेल आणि जर एखादा स्पेसिफिक एक्सपेरिमेंट आहे, ए एक्सपेरिमेंट आहे, आणि तर यामध्ये तो एक्सपेरिमेंट घडण्याची शक्यता पी ऑफ ए या नोटेशनने दर्शवतात. पी ऑफ ए इक्वल टू फॉर्म्युला आहे ही घटना या घटनेमध्ये म्हणजे. तर आपण आतापर्यंत अनेक प्रयोग बघितले, अनेक एक्सपेरिमेंट बघितले, ज्याच्यामध्ये कधी कधी आपण 2 डाईस एकत्र फेकले, तर कधी कधी 3 कॉईन्स एकत्र फेकले. आणि त्या घटनांमध्ये काही स्पेसिफिक घटना ज्या एखादी अट लावून एखादी कंडिशन देऊन काय आउटपुट मिळते हे बघितलं. जसं की याच्यात आपण 3 कॉईन्स फेकले होते. 3 कॉईन्स फेकल्यानंतर हा एक सॅम्पल स्पेस तयार झाला 8, ज्याच्यामध्ये 8 एलिमेंट्स आहेत.
त्याच्यात एखादी एक कंडिशन लावली की फक्त हेड्सच यायला पाहिजे, तर तेव्हा त्याच्या संचामध्ये त्याच्या सेटमध्ये फक्त हा एकच एलिमेंट आला, म्हणजे एन ऑफ पी इथं एकच आहे फक्त. तर आपल्याला बघायचं आहे की 3 कॉईन टॉस केल्यानंतर ही घटना, हा इव्हेंट घडण्याची शक्यता किती. ह्या शक्यतेला आपल्याला गणिताच्या एका नंबरच्या माध्यमात मांडायचं आहे. त्याला प्रॉबॅबिलिटी ऑफ इव्हेंट किंवा घटनेची संभाव्यता असं म्हणतात. म्हणजे ही एखादी घटना किंवा ही एखादी घटना घडण्याची शक्यता किती या 8पैकी, ते आपल्याला जर मांडायचं असेल तर त्याला प्रॉबॅबिलिटी ऑफ इव्हेंट असं म्हणतात. जर समजा एखादा एक्सपेरिमेंट आहे, सॅम्पल स्पेस एस आहे आणि एखादा इव्हेंट आहे, स्पेसिफिक इव्हेंट, एखादी कंडिशन लावली आपण आणि तो स्पेसिफिक इव्हेंटचा सेटला, त्या स्पेसिफिक इव्हेंटच्या संचाला जर ए म्हटलं, आणि तर प्रॉबॅबिलिटी ऑफ ए म्हणजे घटना ए घडण्याची शक्यता ही अशी दर्शवली जाते, पी ऑफ ए म्हणजे प्रॉबॅबिलिटी ऑफ ए. प्रॉबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए. जर इथं बघितलं आपण तर हा एक इव्हेंट आहे, त्याच्यामध्ये एन ऑफ ए किती आहे, 1 2 3 4 म्हणजे इथे 4 एलिमेंट्स आहेत आणि एन ऑफ एस किती आहे, 8. तर ह्या 8पैकी ही घटना घडण्याची शक्यता किती आहे. तर हे जर उदाहरण घेतलं, जर एन ऑफ एस इज इक्वल टू जर 8 आहे आणि एन ऑफ ए इक्वल टू 4 आहे, तर प्रॉबॅबिलिटी ऑफ ए म्हणजे इव्हेंट ए घडण्याची शक्यता, म्हणजे इव्हेंट ए घडण्याची शक्यता काय राहील, याला म्हणतात शक्यता, इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस म्हणजेच 4/8 हाफ. तर ही त्याची शक्यता आहे 0.5. आपण आधी बघितलेलं आहे की त्या इव्हेंट नंबर ऑफ एलिमेंट्स इन द पर्टिक्युलर इव्हेंट, त्या इव्हेंटच्या सेटमध्ये, इव्हेंटच्या संचात असलेले एलिमेंट्स हे सॅम्पल स्पेसपेक्षा नेहमी कमी असतात. का, कारण याच्यात जे एलिमेंट्स आहे हे याच्यातूनच घेतलेले आहेत, म्हणजे याच्यातूनच वापरलेले आहेत. म्हणजे हा जो सेट आहे, हा जो संच आहे, हा याचा एक उपसंच आहे, हा याचा एक सबसेट आहे, ज्याच्यात नंबर ऑफ एलिमेंट्स या सेटमध्ये हे याच्यापेक्षा नेहमीच कमी असते. म्हणजे एखादा इव्हेंट ए, त्याच्या जे एन ऑफ ए असेल, हा त्याच्या सॅम्पल स्पेसपेक्षा नेहमी कमी आहे, नेहमी लहान किंवा बरोबर, सॅम्पल स्पेस पेक्षा नेहमी कमी असेल. म्हणजे जर एखाद्या सॅम्पल स्पेसमध्ये जर 8 एलिमेंट्स आहेत, तर एन ऑफ ए मॅक्सिमम 8 राहू शकतो, मिनिमम 0. तर एन ऑफ ए काय राहू शकतो, मॅक्सिमम एन ऑफ एस आणि मिनिमम 0. तर इथं बघितलं तर काय होईल, जर आपण प्रॉबॅबिलिटी ऑफ ए बघितली, जर एन ऑफ ए 0 झाला तर फॉर्म्युल्यानुसार 0 अपॉन एन ऑफ एस हा 0, पी मिनिमम आणि पी मॅक्सिमम एन ऑफ ए मॅक्सिमम किती राहू शकतो, एन ऑफ एसपेक्षा जास्त नाही होऊ शकत, कारण तो एसचा सबसेट आहे, एसचा एक उपसंच आहे. एसमधले एलिमेंट्स एमध्ये जेवढे सगळे एलिमेंट्स आहेत ते एसमध्ये आहेतच, अजून काही एक्स्ट्रा एलिमेंट्स एसमध्ये असतात. म्हणजे एस हा नेहमी मोठा सेट असतो, मोठा एक संच असतो. ए हा त्याचा छोटा पार्ट असतो. त्याच्यामुळे एन ऑफ ए हा नेहमी छोटा असतो. एन ऑफ ए 0 बनवू शकतो. आपण बघितले नल सेट किंवा 0 सेट ज्याच्यात एकही एलिमेंट नव्हता. तर इथं पी मॅक्सिमम कधी होईल, प्रॉबॅबिलिटी मॅक्सिमम कधी होईल, जेव्हा हा एन ऑफ ए मॅक्सिमम होईल. एन ऑफ ए सगळ्यात जास्तीत जास्त मोठा होईल. एन ऑफ ए जास्तीत जास्त किती मोठा आहे, एन ऑफ एस. इथं जर एन ऑफ एस लिहिलं आणि खाली एन ऑफ एसच आहे, तर हे दोघं सेम 1. म्हणजे याच्यानं काय कळतं की
प्रोबॅबिलिटी ऑफ एखादा इव्हेंट, प्रोबॅबिलिटी ऑफ ए किंवा एखादा इव्हेंट ही मॅक्सिमम एक असू शकते, एक असू शकते किंवा एकपेक्षा कमी, आणि मिनिमम असेल 0. म्हणजे कोणत्याही इव्हेंटची शक्यता, कोणत्याही इव्हेंटची प्रोबॅबिलिटी ही मिनिमम 0 मॅक्सिमम 1 असते. मिनिमम 0 का? जर एन ऑफ ए मध्ये काहीच एलिमेंट नसतील तर ती 0 राहील, किंवा जर एन ऑफ ए हे एन ऑफ एच्या इक्वल, म्हणजे ए सेटमध्ये एसमध्ये जेवढे एलिमेंट्स आहेत तेवढे सगळे एलिमेंट्स एमध्ये आलेले. तर तुम्ही म्हणाल की असं कधी होईल? समजा मी जर म्हटलं की एस हा 1 2 3 4 5 6 म्हणजे एक डाईस फेकला, त्याचा सॅम्पल स्पेस हा राहील. आणि मी ए इव्हेंट असं म्हटलं की नंबर्स लेस दॅन 7. एक असा इव्हेंट आहे ज्याच्यात डाईसच्या अप्पर फेसवर येणारा नंबर हा 7पेक्षा कमी आहे. तर ए इव्हेंटचा सेट काय राहील? 7पेक्षा कमी काय काय येऊ शकतं? 1 येऊ शकतो, 2 येऊ शकतो, 3 येऊ शकतो, 4 येऊ शकतो, 5 येऊ शकतो, 6 येऊ शकतो. म्हणजे सगळेच एलिमेंट येऊ शकतात. म्हणजे इथं काय झालं? एन ऑफ ए 6 आणि एन ऑफ एस काय आहे? हा पण 6 आहे. म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ ए याच्यात किती झाली? 6/6 1. आणि मॅक्सिमम 1 राहू शकते. एन ऑफ एमध्ये येणारे एलिमेंट्स हे एसमध्ये असणाऱ्या एलिमेंट्सपेक्षा जास्त नाही राहू शकत. इथं 1 2 3 4 5 6 आला, 7 नाही येऊ शकत, कारण एसमध्ये 7 नाही. इथं 8 9 0 0 असं काहीच नाही येऊ शकत, कारण एसमध्येच नाही. म्हणजे जो एक इव्हेंट असतो, जो एक त्याच्यात मॅक्सिमम इथं जे एलिमेंट्स आहेत मॅक्सिमम तेवढे एलिमेंट्स राहू शकतात. याच्या व्यतिरिक्त जास्त नाही राहू शकत, याच्या व्यतिरिक्त वेगळं काही नाही राहू शकत. म्हणून हे लक्षात ठेवा की प्रोबॅबिलिटी ऑफ कोणताही एक इव्हेंट ही मिनिमम 0 असते, मॅक्सिमम 1 असते. 0 to 1 प्रोबॅबिलिटी व्हॅरी करत जाते. तर इथं बघितलं होतं आपण प्रोबॅबिलिटी ऑफ ए किती आली होती? 0.5 हाफ. तर ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची की प्रोबॅबिलिटी ऑफ एनी इव्हेंट हॅज मिनिमम व्हॅल्यू ऑफ 0 आणि मॅक्सिमम व्हॅल्यू 1. आता आपण पाहूयात एक घटना ज्यात एक नाणे फेकून छापा मिळणे आहे. यात नमुना अवकाश असणार. सॅम्पल स्पेस एस इक्वल टू H, T. ज्यात घटना ए मध्ये येणारे एलिमेंट्स आहेत फक्त टेल्स म्हणजे छापा. तर या घटनेची संभाव्यता म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट P ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. एन ऑफ ए आहे 1, कारण ए मध्ये फक्त टेल्स छापा ही एकच केस आहे, आणि एन ऑफ एस आहे 2, कारण हेड्स आणि टेल्स या 2 गोष्टी, या 2 केसेस सॅम्पल स्पेसमध्ये आहेत. तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए येईल 1/2 0.5. तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए म्हणजेच एक नाणे फेकून छापा मिळणे ही 0.5 आहे. याचा अर्थ असा नाही होत की जर आपण 100 वेळा एखादा नाणं टॉस केलं तर त्यातल्या 50 वेळा काटा येईल आणि 50 वेळा छापा येईल. असं येऊ शकतं की 100 वेळा काटाच आला किंवा 100 वेळा छापाच आला, काही येऊ शकतं. आपण अशा एक्सपेरिमेंटमध्ये प्रिडिक्ट नाही करू शकत. म्हणजे आपण पुढे काय होणार आहे सांगू नाही शकत. जरी आपल्याकडे त्याची प्रोबॅबिलिटी आहे जरी आपल्याकडे माहिती की प्रोबॅबिलिटी ही 0.5 आहे, तर याचा एक रफ अंदाज काय होतो की जेवढ्या पण घटना घडतील त्याच्यातल्या अर्ध्या घटनांमध्ये हेड्स येईल आणि अर्ध्या घटनांमध्ये टेल्स येईल. पण असं होईलच असं नाही आहे. असं येऊ शकतं की 100च्या 100 इव्हेंट्समध्ये 100 वेळा टॉस केल्यानंतरही हेड्स झाला किंवा टेल्स झाला. जर समजा आपण एक कॉईन 100 वेळा टॉस केला आणि 100ही वेळेस हेड्स झाला, तर जेव्हा आपण नेक्स्ट टाईम पुढच्या वेळेस जेव्हा टॉस करू तर त्यावेळेसही हेड्स येईल असं सांगता येत नाही. जरी मागच्या 100 वेळेस हेड्स झाला आहे तरी पुढच्या वेळेस काय येईल हे सांगता येत नाही. टेल्स येऊ शकतो किंवा हेड्स येऊ शकतो. दोघांची प्रोबॅबिलिटी इक्वलच आहे, 0.5.
5च आहे. म्हणजे कॉईन टॉस केल्यानंतर मागच्या मागच्या उदाहरणांवरनं आपण पुढे काय घडणार हे सांगू शकत नाही. पुढे पुढे घडण्याची म्हणजे पुढे समजा टेल्स येण्याची प्रोबॅबिलिटी ही 0.5च राहणार आहे. जरी मागच्या 100 वेळेस हेड्सच आला तरी पुढच्या वेळेस हेड्स किंवा टेल्स येण्याची शक्यता ही 0.5च असणार आहे. इक्वलच असणार आहे, सारखीच असणार आहे. पण जर तुम्ही बघितलं समजा इंडिया आणि झिम्बाब्वे मॅचमध्ये आत्तापर्यंत जर समजा 20 मॅचेस झालेल्या आहेत आणि सर्व मॅचेस इंडियाने भारताने जिंकलेल्या आहेत, तर आपण म्हणू शकतो की पुढच्या मॅचमध्ये म्हणजे 21व्या मॅचमध्ये भारत जिंकण्याची शक्यता ही जास्त आहे. कारण मागच्या 20 मॅचा या भारताने जिंकलेल्या आहेत, त्यामुळे 21वी मॅच जिंकण्याची शक्यता ही भारताची जास्त आहे. परंतु जर डाईसमध्ये बघितलं तर डाईस किंवा कॉईनमध्ये आपण असं नाही म्हणू शकत की मागच्या एवढ्या वेळेस टेल्सच आला किंवा मागच्या एवढ्या वेळेस एखादा डिजिट जास्त वेळा आला म्हणून पुढच्या वेळेस तोच येईल, असं आपण डाईस आणि कॉईनच्या वेळेस नाही म्हणू शकत. पण जर खेळ घेतला तर त्यामध्ये आपण म्हणू शकतो की एखाद्या टीमची जिंकण्याची शक्यता ही जास्त आहे. तर आपण पाहू की मागच्या सर्व संचामध्ये जे आपण इव्हेंट कन्सिडर केले होते त्यांच्या प्रोबॅबिलिटी काय आहेत. कारण आपल्याकडे एन ऑफ एस आणि एन ऑफ इव्हेंटच्या व्हॅल्यूज आहेत. तर इथं एक इव्हेंट होता की इव्हन नंबर्स हे आले पाहिजे. तर इथं प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए, प्रोबॅबिलिटी ऑफ हॅपनिंग इव्हेंट ए काय राहील, एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. एन ऑफ ए किती आहे 3 आणि एन ऑफ एस किती 6, म्हणजे प्रोबॅबिलिटी किती झाली हाफ, 0.5. इथं जर बघितलं तर प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी किती येईल, एन ऑफ बी 3 अपॉन एन ऑफ एस 6, 0.5. प्रोबॅबिलिटी ऑफ सी किती येईल, एन ऑफ सी 3 अपॉन 6, 0.5. म्हणजे इथं बघितलं तर प्रोबॅबिलिटी ऑफ हॅपनिंग ए, प्रोबॅबिलिटी ऑफ हॅपनिंग बी, सी हे तिघांच्या प्रोबॅबिलिटी सेम होते, 0.5, 0.5, 0.5. म्हणजे या सर्व इव्हेंटची घडण्याची शक्यता ही सारखीच आहे. जर इथं बघितलं आपण एन ऑफ ए, पी ऑफ ए, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस 36, म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज 1/6. इथं जर बघितलं तर प्रोबॅबिलिटी ऑफ बी इक्वल टू एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस इज इक्वल टू 3 अपॉन 36, 1/12. तर इथं बघितलं की प्रोबॅबिलिटी ऑफ हॅपनिंग ऑफ ए ही जास्त आहे प्रोबॅबिलिटी ऑफ बी पेक्षा, कारण 1/6 हा मोठा आहे. म्हणजे ए घडण्याची शक्यता, ए मधले एलिमेंट्स 2 डाईस फेकल्यावर येण्याची शक्यता ही बी पेक्षा जास्त आहे. म्हणजे ही प्रोबॅबिलिटी ऑफ ए म्हणजे इव्हेंट ए घडण्याचे चान्सेस जास्त आहेत याच्यापेक्षा, एवढंच. इथं जर बघितलं तर एन ऑफ सी, इथं प्रोबॅबिलिटी ऑफ सी इज इक्वल टू एन ऑफ सी अपॉन एन ऑफ एस, एन ऑफ एस 36 आणि हा 6 म्हणजे 1/6. तरी 1/6 आणि म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ सी आणि प्रोबॅबिलिटी ऑफ ए हे सारखेच आहे, म्हणजे दोघांच्या घडण्याची शक्यता ही सारखीच आहे. इथं जर बघितलं तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए, एन ऑफ ए किती 4 आहे आणि इथं एन ऑफ एस किती आहे 8, म्हणजे हाफ. इथं प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस इज इक्वल टू एन ऑफ बी 1, एन ऑफ एस 8, म्हणजे 1/8. इथं प्रोबॅबिलिटी ऑफ सी इज इक्वल टू एन ऑफ सी 4, एन ऑफ एस 8, हाफ. जर या उदाहरणात ज्याच्यात
काय सीमध्ये काहीच एलिमेंट्स नाही. याच्यात प्रोबॅबिलिटी ऑफ सी काय राहील, मी सांगितल्याप्रमाणे जर इथं एन ऑफ सी 0 आहे तर प्रोबॅबिलिटी ऑफ सी काय राहील, एन ऑफ सी हा 0 आहे अपॉन एन ऑफ एस 12 इक्वल टू 0. म्हणजे हा इव्हेंट कधीच घडू शकत नाही. 0 असण्याचा अर्थ काय, प्रोबॅबिलिटी 0 याचा अर्थ काय की तो इव्हेंट कधीच घडू शकत नाही. प्रोबॅबिलिटी ऑफ ए 0 असणार काय, इम्पॉसिबल इव्हेंट. ज्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी 0 आहे तो इव्हेंट कधी घडू शकत नाही. आणि ज्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी 1 आहे तो नेहमीच घडेल. आता इथं बघितलं तर एन ऑफ पी ऑफ एची प्रोबॅबिलिटी किती होती, 1 आली होती. म्हणजे हा इव्हेंट नेहमीच घडेल. ऑलवेज पॉसिबल, ऑलवेज ट्रू इव्हेंट. तर याच 0 ते 1ला आपण पर्सेंटेजच्या माध्यमातून पण सांगू शकतो की म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ ए ही 0% ते 1 म्हणजे 100%. यामध्ये व्हॅरी होत असते. म्हणजे काय, जर प्रोबॅबिलिटी 0.5 आहे म्हणजे तर त्याला फक्त 100ने गुणायचं. गुणिले 100 केल्यावर काय येईल, 50% म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज 50% इज इक्वल टू 50%. जर 1/3 असेल, जर प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज 1/3 तर इंटू जर 100 केला आपण, 1/3 इंटू 100 इज इक्वल टू 33.3333%. तर याची प्रोबॅबिलिटी काय झाली, पर्सेंटमध्ये जर सांगायचं असेल तर 33.333%, किंवा 0 ते 1 मध्ये सांगायचं असेल तर 1/3. तर आता आपण बघणार आहोत सराव संच 5.4. याच्यातला पहिला क्वेश्चन आहे की 2 नाणी फेकली असतात, खालील घटनांची संभाव्यता काढा, खालील घटनांची प्रोबॅबिलिटी काढा. 2 नाणी फेकलीत, तर 2 नाणी फेकल्यावर सगळ्यात पहिले सॅम्पल स्पेस काय येईल, 2 नाणी फेकली. आपण आधी बघितलेले की एक तर हेड्स किंवा हेड्स टेल्स येऊ शकतं, किंवा टेल हेड्स येऊ शकतं, किंवा टेल्स येऊ शकतं. ही झाली सॅम्पल स्पेस. एन ऑफ एस म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स इन सॅम्पल स्पेस. नंबर ऑफ म्हणजे या सॅम्पल स्पेसमध्ये किती आउटकम्स आहेत, किती आउटकम येऊ शकतात. 1 1 2 3 4 म्हणजे एन ऑफ एस 4. तर यातली त्यांनी पहिली कंडिशन सांगितलेली आहे की कमीत कमी एक छापा मिळणे. तर जर एक असा इव्हेंट आहे त्याच्यात कमीत कमी एक छापा म्हणजे ॲटलिस्ट 1 टेल्स. तर एचा सेट काय राहील की ॲटलिस्ट एक छापा पाहिजे, म्हणजे काय, एक तरी टेल्स पाहिजे. तर हे 3 आउटकम्स येऊ शकतात. म्हणजे काय, हेड टेल्स किंवा टेल हेड्स किंवा टेल्स. ॲटलिस्ट 1 म्हटलेलं आहे म्हणजे दोघं पण चालतील. तर इथं एन ऑफ ए काय येईल, 3. म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ हॅपनिंग इव्हेंट ए इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस इज इक्वल टू एन ऑफ ए काय आहे 3 आणि एन ऑफ एस काय 4 इज इक्वल टू 0.75. ही झाली प्रोबॅबिलिटी. जर याला पर्सेंटेजमध्ये मांडायचं आहे तर 0.75 इंटू 100 म्हणजे 75% प्रोबॅबिलिटी. पी ऑफ ए इक्वल टू 75% किंवा 0.75. याच्यातली दुसरा इव्हेंट आहे की एकही छापा नाही मिळणे, नो टेल्स. एकही छापा नाही मिळणे म्हणजे बी असा इव्हेंट आहे त्यात एकही छापा नाही. तर त्याचा बी सेट काय राहील, एकही छापा नाही पाहिजे म्हणजे टेल्स नको आहे. म्हणजे काय राहील, दोघे हेड्स. एकच असा आउटकम आहे म्हणजे
एन ऑफ बी काय झाला 1, म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू 1/4. 1/4 म्हणजे इज इक्वल टू 1/4 इंटू 100% इज इक्वल टू 25%. 100 भागिले 4 25% ही पी ऑफ इव्हेंट बीची प्रोबॅबिलिटी. क्वेश्चन नंबर 2 की 2 फासे एकाच वेळेस टाकले असता खाली घटनेची संभाव्यता. 2 फासे एकाच वेळेस टाकल्यावर सॅम्पल स्पेस आपण आधी बघितलेलं आहे की 1 1 2 1 6 आणि इथं 6 1 2 6 6 म्हणजे टोटल एलिमेंट्स किती जातात. एन ऑफ एस इज इक्वल टू मी सांगितलं होतं की एक डाईस फेकल्यावर शक्यता 6 आहेत आणि आपण 2 वेळा फेकतोय. 6x2 म्हणजे 36. किंवा असंही बघू शकतो की इथं 6 कॉलम्स आहेत आणि 6 रोज आहेत. तर 6 गुणिले 6 36. एन ऑफ एस 36. तर इव्हेंट ए काय आहे. पहिला इव्हेंट काय आहे की पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे. कमीत कमी 10 म्हणजे 10 असू शकते किंवा 10पेक्षा कमी. तर त्याच्यात सॅम्पल स्पेस काय येईल. कमीत कमी 10. मॅक्सिमम किती असू शकतं. कमीत कमी 10 म्हणजे सगळ्यात पहिले 6 4 किंवा 4 6 किंवा 5 5. याच्या व्यतिरिक्त अजून काही राहू शकत नाही. तर एन ऑफ ए काय झालं इथं 3. म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस इज इक्वल टू 3/36. 1/12. हे आपण आधी पण बघितलेलं आहे की पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 33 असणे. सेकंड इव्हेंट असा आहे बी की ॲडिशन आपल्याला 33 पाहिजे. आपण आधी बघितलं होतं की याच्यात मॅक्सिमम ॲडिशन किती राहू शकते. मॅक्सिमम ॲडिशन राहू शकते जेव्हा दोघं डाईसवर 6 6 आहे आणि 6 आणि 6 12 होतात. 12पेक्षा जास्त ॲडिशन राहू शकत नाही. 33 पण नाही राहू शकत. म्हणून सेट बी हा एक नल सेट आहे. इज इक्वल टू 5 म्हणजे ज्या सेटमध्ये एकही एलिमेंट नाही. म्हणजे एन ऑफ बी काय झाला 0. म्हणजे पी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस इज इक्वल टू 0 अपॉन 36 इक्वल टू 0 इक्वल टू 0%. म्हणजे काहीच शक्यता नाही हा इव्हेंट घडण्याची. या इव्हेंट घडण्याची प्रोबॅबिलिटी 0. इव्हेंट सी. इव्हेंट सी काय आहे की पहिल्या फाशावरील अंक दुसऱ्या फाशावरील अंकेपेक्षा मोठा असणे. पहिल्या फासावर जो अंक आहे तो दुसऱ्या फासापेक्षा मोठा असणे. तर असं कधी होऊ शकतं. म्हणजे पहिल्या फासावर 1 तर येऊ शकत नाही कारण आपल्याला मोठा पाहिजे आणि 1पेक्षा छोटं कोणीच नाही. 2 जर असेल पहिल्या फासावर, पहिल्या फासाचा जो अंक आहे तो दुसऱ्यापेक्षा छोटा हवा आहे. मग इथं 2 असेल तर इथं 1 येऊ शकतो. मग जेव्हा इथं 1 असेल तेव्हा इथं 1पेक्षा मोठी कोणती अंक येऊ शकतो. म्हणजे 1ला काय येईल 3,1 4,1 5,1 6,1. या प्रत्येक याच्यात पहिल्या डाईसवरचा अंक हा दुसऱ्या डाईसपेक्षा मोठा आहे. अजून काय होऊ शकतं की जर या पोझिशनवर 2 आला तर इथं काय येऊ शकतं 3 येऊ शकतो, 4 येऊ शकतो, 5 येऊ शकतो, 6 येऊ शकतो. पुढे काय होऊ शकतं की या पोझिशनवर 3 आला तर इथे काय होऊ शकतो 4 5 आणि 6. पुढे काय होऊ शकते की त्या पोझिशनवर 4 आला तर इथं काय येईल 5 येऊ शकतो किंवा 6 येऊ शकतो. आणि अजून काय येईल त्या पोझिशनवरला 5
तर इथं काय होईल 6. इथं 6 नाही येऊ शकत कारण 6पेक्षा मोठी अंक नाही आपल्याकडे इथं ठेवण्यासाठी. त्याच्यामुळे एवढंच कंडिशन बनतील. या कंडिशनला मोजले तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. तर एन ऑफ सी इज इक्वल टू 15. म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ सी इज इक्वल टू एन ऑफ सी अपॉन एन ऑफ एस इक्वल टू 15 अपॉन 36 12 5/12 ही झाली त्याची प्रोबॅबिलिटी. ठीक आहे. जर क्वेश्चन नंबर 3 तुम्ही याच्यात जर बघितलं तर या तिघाही याच्यात समजा हे उदाहरण बघितलं तर यात ए इव्हेंट बी इव्हेंट याच्यामध्ये ए इव्हेंट घडण्याची शक्यता ही 75% होती आणि बी इव्हेंट घडण्याची शक्यता ही 25%. याचा अर्थ काय की प्रोबॅबिलिटी ऑफ बी 25 ही 75पेक्षा कमी आहे. म्हणजे काय की बी घडण्याची शक्यता ही एपेक्षा कमी आहे. तसंच याच्यात प्रोबॅबिलिटी ऑफ ए आली 12 1/12 आणि इथं प्रोबॅबिलिटी ऑफ बी तर 0 आहे. इथं प्रोबॅबिलिटी ऑफ सी किती 5/12 आहे. 5/12 हा मोठा आहे 1/12पेक्षा. म्हणजे काय सी घडण्याची शक्यता ही जास्त आहे ए घडण्यापेक्षा. हा प्रोबॅबिलिटीचा उपयोग आहे की एखादा इव्हेंट घडण्याची शक्यता त्याला आपण एक नंबर दिला एक नंबर दिला आहे असा. त्याच्याने आपल्याला दुसऱ्यांसोबत कम्पेअरही करता येतं आणि एक सांगता येतं की ती घटना घडण्याची पॉसिबिलिटी किती शक्यता आहे, किती घटना घडेल हे म्हणजे किती शक्यता आहे त्याची हे त्याच्यावरनं कळतं. क्वेश्चन नंबर 3 काय आहे की एका पेटीत 15 तिकिटे आहेत. प्रत्येक तिकिटावर 1 ते 15 पैकी एक संख्या लिहिली आहे. त्या पेटीतून एक तिकीट यादृच्छिक पद्धतीने म्हणजे रँडम एक्सपेरिमेंट करून काढली तर तिकिटावरची संख्या ही सगळ्यात पहिले 15 तिकीट आहेत. मग एन ऑफ एस काय झाला 15. त्याच्यावर वेगवेगळे नंबर्स आहेत 1 ते 15 हे नंबर्स आहेत. तिकीट यादृच्छिक पद्धतीने काढले आणि पहिला इव्हेंट आहे हे की समसंख्या असणे. त्या कार्ड्समधून त्या तिकिटांमधून एक तिकीट काढलं. ते तिकीट सम हवं आहे म्हणजे इव्हन हवं आहे. तर ते कधी येईल तर याचा सेट काय राहील 2 4 6 8 10 12 आणि 14 अशा 7 1 2 3 4 5 6 7 म्हणजे एन ऑफ ए इक्वल टू 7. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ ए एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस इज इक्वल टू 7 अपॉन 15 ही तर प्रोबॅबिलिटी. दुसरी कंडिशन काय की संख्या 5च्या पटीत असणे. या घटनेची संभाव्यता काढा. 5च्या पटीत 1 ते 15मध्ये कोणते नंबर आहेत. एक 5 आहे 10 आहे आणि 15 आहे. म्हणजे एन ऑफ बी काय झाला 1 2 3. म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस इज इक्वल टू 3 अपॉन 15 1/5. क्वेश्चन नंबर 4 अंकांची पुनरावृत्ती न करता 2 3 5 7 9 या अंकांपासून 2 अंकी संख्या तयार केली तर इथं सॅम्पल स्पेस काय बनेल हे बघायचं. सगळ्यात पहिले सॅम्पल स्पेस काय बनेल. आपल्याकडे नंबर्स काय 2 3 5 7 9 या अंकांपासून 2 अंकी संख्या तयार करायची. सॅम्पल स्पेस पहिले जर 2 सोबत काय येऊ शकतं 3 5 7 9 3 येऊ शकतो किंवा 5 येऊ शकतो. म्हणजे याला असं नाही लिहिता मी जर असं लिहिलं एस इक्वल टू 23
25, 27 आणि 29. म्हणजे प्रत्येक नंबरसोबत बाकीचे 4 जोडायचे. असे 4 4 येतील. म्हणजे 3सोबत 2 येईल, 3सोबत 5 येईल, 3सोबत 7 येईल, 3सोबत 9 येईल, 5सोबत 2 येईल, 5सोबत 3 येईल, 5सोबत 7 येईल, 5सोबत 9 येईल, 9सोबत 2 येईल, 9सोबत 3 येईल, 9सोबत 7 येईल, 9सोबत 5 येईल. असे 4 चौक 16 म्हणजे एन ऑफ एस झाला 16. पहिला इव्हेंट आहे की ज्याच्यामध्ये ती संख्या विषम असेल. म्हणजे ऑड नंबर, विषम संख्या कोणत्या याच्यात विषम संख्या म्हणजे आता जे नंबर दिले होते आपल्याला त्याच्यामध्ये 2 हा एकच इव्हन आहे. म्हणजे 2 ज्याच्या शेवटी ते सोडून 2 ह्या फक्त या तिघांच्या शेवटी. म्हणजे 16 - 3 13. म्हणजे एन ऑफ ए हा 16 - 3 13च असेल. दिसते 1 हे 4 आणि 3 7 आणि 3 10 आणि 3 13 हे सगळे ऑडच आहेत. कारण इवन तेव्हाच होऊ शकतो जेव्हा शेवटी 2 आहे. ते झालं 13. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ ही काय झाली. हे लिहायचं लिहू शकता, लिहायला पाहिजे खरं तर. 23 25 जे ऑड नंबर्स आहेत. म्हणजे फक्त हे तिघं सोडून बाकी सगळे नंबर्स 95 पर्यंत हे सगळे 13 अंक आहेत. तर एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस इक्वल टू 13 अपॉन 16. ही झाली त्याची प्रोबॅबिलिटी. त्याच्यातली दुसरी कंडिशन काय आहे की संख्या ही 5च्या पटीत असेल. 5च्या पटीत तर त्याच्यात 5च्या पटीत कधी येऊ शकतं की जेव्हा शेवटी 5 येईल किंवा 0 येईल. पण 0 तर त्याच्यात 0 दिलाच नाही. म्हणजे शेवटी 5 येईल. 5 येईल शेवटी. 5 कधी कधी येऊ शकतो इथं 25 35 आणि 95 या तीनच असे नंबर ज्याच्या शेवटी 5 आहे. म्हणजे तिघांना 5ने भाग जातो आहे. म्हणजे आपण डायरेक्ट सांगू शकतो की एन ऑफ बी इक्वल टू 3 आहे. आणि ते याचा सेट काय येईल. याच्यामध्ये 25 येईल, 35 येईल आणि 95 हे 3 अंक आहेत ज्याला 5ने भाग जातो आहे. एन ऑफ बी 3 म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू 3 अपॉन 16. क्वेश्चन नंबर 5. योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला तर खालील घटनेची संभाव्यता. 52 पत्ते त्याच्यात सॅम्पल स्पेस. तर प्रत्येक एक पत्ता तर त्याच्यात एन ऑफ एस म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स इन सॅम्पल स्पेस किती येईल. 52. कारण 52 वेगवेगळ्या प्रकारचे पत्ते आहेत. त्याच्यातला एक पत्ता काढायचा आहे. म्हणजे किती आउटकम येऊ शकतात. 52 मॅक्सिमम 52 आउटकम येऊ शकतात. पहिली कंडिशन, पहिला इव्हेंट आहे ए एक्का मिळणे. पेपरमध्ये लिहिताना कसं लिहिलं पाहिजे की लेट ॲन इव्हेंट ए बी सच दॅट एक्का मिळणे. एक्काला ॲस म्हणतात. इस कार्ड अपियर्स. यालाच आपण मराठीतून की जर घटना ए अशी ज्यात एक्का मिळेल अशी ही घटना आहे ए. तर असं एक वाक्य लिहिलं पाहिजे. मग त्याच्यानंतर एसमध्ये कोणते आउटकम येऊ शकतात त्याचा एक सेट. तर
हे आपण डायरेक्ट लिहू शकतो. एन इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एक्का मिळणे. तर किती एक्के असतात? तर तुम्हाला सांगितलं की मी 4 वेगळे हे राहतात की एक लालमध्ये एक बदाम, अजून चौकट, असे बदामचे लालचे 2 आणि ब्लॅकचे 2 असे 4 असतात. चारीमध्ये प्रत्येकाच्यात 1 ते 10, नंतर राजा राणी गुलाम, परत त्याच्यात 1 ते 10 राजा राणी गुलाम, परत त्याच्यात 1 ते 10 राजा राणी गुलाम, 1 ते 10 राजा राणी गुलाम. म्हणजे ह्याच्यात प्रत्येकाच्यात 1 ते 10 आहे. म्हणजे प्रत्येकाच्यात 1 1 1 1 आहे. म्हणजे प्रत्येकाच्यात 1 1 1 काय, म्हणजे काय टोटल 1 किती झाले? 4. इथं सॅम्पल स्पेस इथं लिहायची गरज नाही. इथे डायरेक्ट आपण लिहू शकतो एन ऑफ ए इज इक्वल टू 4, कारण 4 1 आहेत प्रत्येक त्या 13 पत्त्यांमध्ये. 1 ते 10 1 ते 10 1 ते 10 1 ते 10 आहेत. आणि त्याच्यात प्रत्येकाच्यात एक 1 1 1 काय, म्हणून एन ऑफ ए झाला 4. तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए काय राहील? एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस इज इक्वल टू 4/50 1/30. ही झाली प्रोबॅबिलिटी. सेकंड कंडिशन काय की इस्पिकचा पत्ता मिळणे. इस्पिकचा पत्ता मी सांगितलं होतं की लालमध्ये बदाम, चौकट आणि काळ्यामध्ये इस्पिक आणि किलवा हे असतात. की याच्यात सांगितलं होतं की हे 4 प्रकारचे असतात. 13चे सेट असतात. त्याच्यामध्ये एक बदाम, चौकट, किलवर आणि इस्पिक. ते त्यांनी विचारलं की इस्पिक असण्याची शक्यता किती? तर इस्पिक किती असतात? 13 इस्पिक असतात. तर जो इव्हेंट बी, तर एन ऑफ बी किती येईल? 13. म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस इज इक्वल टू 13/52 इज इक्वल टू 1/4. मी अशी आशा करतो की हा धडा म्हणजे प्रोबॅबिलिटी तुम्हाला संपूर्ण समजलेला असेल. उरलेला शेवटचा संकीर्ण प्रश्नसंग्रह तुम्ही नक्की सोडवाल अशी मी आशा करतो. त्यात जर काही डाऊट असेल किंवा कोणत्याही एखाद्या विषयात डाऊट असेल तर तुम्ही मला वर उजव्या कोपऱ्यात दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप किंवा कॉल किंवा मेसेज करू शकता. थँक्यू.